नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज टी ई टी एक्झाम 2021साठी आज आपण इतिहासाचा एक सेशन घेणार आहोत. तर परिसर अभ्यासमध्ये जे काही 30 क्वेश्चन विचारले जातात त्या 30 क्वेश्चनमध्ये जवळपास 5 ते 6 क्वेश्चन्स हे तुमचे इतिहासाचे असतात. ठीक आहे. तर त्याच्यापैकी मध्ययुगीन इतिहास किंवा त्याला आपण जो शिवकालीन इतिहास म्हणतो त्याच्यावर किमान 2 ते 3 क्वेश्चन्स विचारले जातात किंवा त्याच्यावरती विचारू शकतात. मागच्या वर्षी त्याच्यावर 3 ते 4 क्वेश्चन्स आलेले होते. तर त्याला आपण 2 विभागात विभागलेलं आहे. ठीक. तर आजचं जे काही आपण सेशन घेणार आहोत ते शिवकालीन इतिहास भाग 1 वर घेणार आहोत आपण. म्हणजे शिवाजी महाराजांचा जो काही मध्ययुगीन इतिहास आहे त्याला आपण 2 विभागलेला आहे. तर आज आपण शिवकालीन इतिहास भाग 1 वर काही क्वेश्चन्स त्याचा अभ्यास बघणार आहोत आणि त्याच्यावर कसे क्वेश्चन्स विचारले गेले ते पण बघणार आहोत. ठीक आहे. माझं नाव श्रीकांत गीते. आजचं सेशन आपण सुरू करूया. तर आजचे काही महत्त्वाचे मुद्दे बघा. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र, संतांची कामगिरी, मराठा सरदार त्याच्यात भोसले घराण्यांचं काय पराक्रम होता तो बघणार आहोत आपण. नंतर शिवरायांचे बालपण आणि शिक्षण कसं झालं, काय झालं, त्यांना कोणाकोणाची मदत झाली, स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा त्यांनी कुठे घेतली, कशी घेतली, काय घेतली याच्याविषयी. नंतर सुरुवात जी झाली ज्याला आपण स्वराज्याचे तोरण बांधले असं आपण आपल्या अलंकारिक भाषेत म्हणतो. म्हणजे तोरणा किल्ला पहिला त्यांनी जिंकला आणि तिथून सुरुवात झाली स्वराज्य स्थापनेची. त्याच्यानंतर प्रतापगडावरचा पराक्रम. ओके. आणि शेवटी शर्थीने खिंड लढवली जी पावनखिंड म्हणून आपल्याला आज माहीत आहे. ठीक आहे. तर बघा शिवकालीन जो इतिहास आहे आता जवळपास आता आपण महाराष्ट्रात राहतो त्याच्यामुळे शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण इथे आज आपण हे बघणार आहोत की परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला नक्की काय विचारलं जातं. परीक्षेच्या दृष्टीने जे काही क्वेश्चन्स विचारले जातात त्यांचं काठिण्य पातळी कशी आहे, नक्की कोणत्या गोष्टींवर फोकस केला जातो, जे काही परीक्षा पेपर सेट करणारे शिक्षक किंवा जे लोक आहेत ते नक्की कसे क्वेश्चन सेट करतायत ते ह्या दृष्टीने आपण पुढचं जे काही आजचं सेशन आहे ते बघणार आहोत. ठीक आहे. चला सुरू करूया. तर बघा शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. ठीक आहे. तर शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 400 वर्षे महाराष्ट्रात अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा यांची राजवट होती. म्हणजे शिवाजी महाराजांचा जो जन्म आहे 19 फेब्रुवारी 1630. ठीक आहे. तर त्याच्या आधी जवळपास 400 वर्षे ही जे एक पहिले बहमनी सत्ता होती म्हणजे आधी जी सुलतानशाही होती सुलतानशाही विरुद्ध बंड करून दक्षिणेत 2 सत्ता निर्माण झाल्या होत्या. एक बहमनी सत्ता निर्माण झाली होती आणि एक विजयनगरची सत्ता निर्माण झाली होती. त्याचा पुढे रेफरन्स आहे आपल्या स्लाईडमध्ये. एक ओव्हरऑल व्ह्यू म्हणून सांगतो तुम्हाला. तर त्याच्यानंतर बहमनी सत्तेचे 4 तुकडे झाले होते आणि त्याचबरोबर एक विजयनगरची सत्तासुद्धा त्यांच्या बरोबरीने होती. नंतर मग ह्या बहमनी सत्तांनी विजयनगरवर विजय म्हणून विजयनगरचं राज्य खालसा किंवा संपवलं होतं आणि नंतर त्याच्यात 4 बहमनी सत्ता उरल्या होत्या. त्याच्यापैकी अहमदनगरची निजामशाही आणि विजापूरची आदिलशाही ह्या 2 प्रमुख सत्ता होत्या ज्यांनी महाराष्ट्रात ज्यांची सत्ता होती असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. पण हा जो काळ आहे याला आपण मध्ययुगाचा एक काळ म्हणूया. म्हणजे शिवाजी महाराज जिथून सुरू झाले शिवाजी महाराजांचा जो काही काळ आहे त्याला आपण मध्ययुगाचा काळ म्हणून ओळखला जातो. म्हणजे याच्या वरती जर का क्वेश्चन विचारला का शिवाजी महाराजांचा काळ कोणता काळ म्हणून ओळखला जातो, इतिहासाच्या कालखंडाप्रमाणे जे कालखंड पडतात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक, त्याच्यापैकी शिवाजी महाराज हे कोणत्या काळात आहेत किंवा कोणत्या काळात होऊन गेले असं विचारलं त्याचं उत्तर काय आहे, मध्ययुगाचा काळ. त्याचं उत्तर काय राहील, मध्ययुगाचा काळ. ठीक आहे. मग जशी आदिलशहा निजामशाही यांची जुलमी राजवट होती तशी काही चांगली शासनकर्ती मंडळी पण होती. त्यात उत्तरेत मुघल बादशाह अकबर होता, दक्षिणेत विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय होता. यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. ठीक आहे. म्हणजे आपण आता शिवाजी महाराजांपूर्वी जे काही एक शासक होऊन गेले त्यांची एक पार्श्वभूमी घेऊया. कारण का याच्या आधी परीक्षेमध्ये सातवाहन राजवटीविषयी विचारलं गेलेलं आहे का सातवाहन साम्राज्याची राजवट जी होती तिची राजधानी कुठे होती किंवा त्याच्या राजधानीचं नाव काय होतं. त्याचं आन्सर होतं प्रतिष्ठान, जिला आज आपण पैठण म्हणून ओळखतो. ओके. तर मग जर का सातवाहन राजे विचारू शकतात कारण सातवाहन राज्यांची पण दख्खनेवर सत्ता होती, महाराष्ट्रात त्यांची पूर्ण सत्ता होती. ठीक आहे. तर नर्मदा नदीच्या खाली जेवढी सत्ता होती तेवढी सातवाहनांची सत्ता होती असं म्हटलं जातं. तर जर का सातवाहनांचं काळ विचारलं आहे तर राष्ट्रकूट राजे विचारू शकतात, यादव विचारू शकतात, मध्ययुगातील निजामशाही, आदिलशाही, कृष्णदेवरायाचे विजयनगर विचारू शकतात, दक्षिणेतले जे काही विविध राजसत्ता होतात त्यांच्याविषयी क्वेश्चन विचारू शकतात. त्याच्यामुळे आपण शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र या सेगमेंटमध्ये जे काही राजवटी होऊन गेल्या त्यांची थोडी ओळख जी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे ती बघूया. ठीक आहे. मग त्याच्यात परत काय आलं का आदिलशहा निजामशाह यांची जशी जुलमी राजवट होती तसे काही चांगले शासकसुद्धा होऊन गेले. त्याच्यातलं होतं उत्तरेतील मुघल बादशाह अकबर ज्याची खानदेशापर्यंत सत्ता होती.
ठीक आहे. आजच्या खानदेश म्हणजे जळगाव, धुळे, नंदुरबार हा जो भाग येतो, ठीक आहे. तर खानदेशापर्यंत कोणाची सत्ता होती, तर अकबर बादशहाची सत्ता होती. आणि दक्षिणेत म्हणजे कृष्णा नदीच्या खाली, ठीक आहे, तिथे कोणाची सत्ता होती, विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय. ठीक आहे. हा बाबर, मुघल बादशाह बाबरच्या समकालीन होता. ठीक आहे. तर मुघल बादशाह बाबरने सुद्धा याचं वर्णन करून ठेवलं की दक्षिणेत एक वैभवशाली सत्ता होती जिचं नाव होतं विजयनगरची सत्ता, जिचा राजा होता कृष्णदेवराय. याची राजवट इतकी वैभवशाली होती की त्यांनी अनेक विठ्ठल मंदिरे, अनेक हिंदू मंदिरे बांधली होती. ठीक आहे. ओपन बाजारामध्ये हिरे, मोती, माणके विकले जायची. नंतर त्यांनी स्वतः अमुक्त माल्यदा नावासारखा ग्रंथ लिहिलेला होता. तो स्वतः एक शास्त्रोक्त पंडित होता. ठीक आहे. वीणा वाजवायचा. तर असे एक म्हणजे एक सुबळ सत्ता म्हणतो आपण, सुवर्णयुगाची सत्ता, तशी ती विजयनगरची सत्ता होती. पण मग फक्त जर का महाराष्ट्राचा विचार केला तर त्यात राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा, ठीक आहे, राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा याच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कनौजपासून रामेश्वरपर्यंत पसरली होती. म्हणजे सर्वात जास्त सत्ता विस्तार कोणाचा झाला होता, तर राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा या राजाने सत्ता विस्तार केला होता उत्तरेत कनौजपासून. कनौज हे जमचं उत्तर प्रदेशमध्ये आलं. तर कनौजपासून खाली रामेश्वरपर्यंत त्याची सत्ता पसरलेली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर जो कृष्ण तिसरा होता राष्ट्रकूट घराण्यातलाच, त्याची सत्ता कुठे होती, अलाहाबादपर्यंतच्या प्रदेशपर्यंत त्यांनी जिंकून घेतलेला होता. म्हणजे जवळपास गंगेपर्यंत पोहोचलेच होते महाराष्ट्रातील राज्य. ठीक आहे. मग नंतर त्यांच्यानंतर आले शिलाहार घराणं. आता हे शिलाहार घराणं होतं, हे 3 विभागात विभागलेलं होतं. त्यांची 3 वेगवेगळी घराणं होती, 3 वेगवेगळ्या प्रदेशात ती प्रस्थापित झाली होती. त्याच्यापैकी एक घराणं होतं तुमचं पश्चिम महाराष्ट्रात, म्हणजे 3ही घराणं पश्चिम महाराष्ट्रातच होती. त्याच्यातलं पहिलं होतं कोकणात, उत्तर कोकणात, जे आपण ठाणे वगैरे भाग म्हणतो, ठाणे रायगडचा भाग. तर उत्तर कोकणात पहिलं घराणं होतं. दुसरं घराणं दक्षिण कोकणात होतं. आणि तिसरं कोल्हापूर, सातारा, सांगली, बेळगाव या जिल्ह्यांच्या आसपासची जी सत्ता होती तिथं तिसरं शिलाहार घराणं होतं. ठीक आहे. जे आजचं कोल्हापूरचं अंबाबाईचं मंदिर आहे ते सुद्धा ह्या शिलाहार घराण्याच्या काळातच बांधलं गेलेलं आहे. शिलाहार राजांनीच ते स्थापित केलेलं आहे. ठीक आहे. नंतर बघूया की शिवपूर्व काळात वैभवशाली राजवट म्हणजे सर्वात कोणती, तर यादवांची राजवट, देवगिरीचे यादव. देवगिरीचे यादव, जे दौलताबादचा किल्ला आज म्हणतो आपण, त्याला पूर्वी नाव काय होतं, देवगिरीचा किल्ला, औरंगाबाद जिल्ह्यात जो येतो. ठीक आहे. भुईकोट किल्ला आहे, खूप मोठा किल्ला आहे, छान व्यवस्थित मस्त. आणि ती जी राजवट म्हटली जाते यादवांची 11व्या-12व्या शतकातली, ती सर्वात महाराष्ट्रातली वैभवशाली राजवट होती. तर महाराष्ट्राचा जो काही सांस्कृतिक इतिहास झाला, सांस्कृतिक जडणघडण झाली आहे, सांस्कृतिक विकास झाला आहे, आणि सत्ता विस्तार पण एक प्रकारे म्हणू शकतो. तर सुवर्णयुग म्हणू शकतो एक प्रकारे थोडक्यात महाराष्ट्राचं छोटंसं. तर ते कोणाच्या काळात झालं, तर यादवांची जी वैभवशाली राजवट होती त्यांच्या काळात झालं. ठीक आहे. तर या घराण्यातला एक जो राजा होता भिल्लम पाचवा, त्याची राजधानी ही औरंगाबादजवळ देवगिरी होती. म्हणजे त्यांनी हा किल्ला बांधला होता. ठीक आहे. आणि त्याचा सत्ता विस्तार कृष्णा नदीच्या पलीकडे सुद्धा गेला होता. म्हणजे महाराष्ट्रात तर ही सत्ता होतीच होती, पण कृष्णा नदीच्या पलीकडे पण सत्ता विस्तार त्याचा झाला होता. जसं मी बोललो की यादवांचा काळ हा सांस्कृतिक विकासाचा सुवर्णयुग मानला जातं. तर त्याच्याच काळामध्ये मराठी भाषा, साहित्य यांचासुद्धा एक विकास झाला, त्यांचा सुवर्णकाळ म्हणतो आपण त्याला. याच काळात महाराष्ट्रात महानुभाव आणि वारकरी संप्रदायाचा सुद्धा उदय झाला. जर का तुम्हाला क्वेश्चन विचारला संतांच्या दृष्टीने का महानुभाव पंथ आणि वारकरी पंथाचा उदय कोणाच्या राजवटीत झाला, तर यादवांच्या राजवटीत. ठीक आहे. कोणाच्या राजवटीत झाला, तर यादवांच्या राजवटीत झाला. ठीक आहे. आता महानुभाव पंथाची सुरुवात कोणी केली आणि वारकरी संप्रदायाची सुरुवात कोणी केली हे आपण पुढे हळूहळू बघूयाच. ठीक आहे. नंतर काय झालं की अल्लाउद्दीन खिलजीचं आक्रमण झालं. ठीक आहे. आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणामुळे यादवांचं जे काही राज्य होतं ते संपुष्टात आलं किंवा ते त्यांचे मांडलिक झाले. आणि नंतर मोहम्मद तुघलकाच्या काळात तर देवगिरी किल्ला त्यांच्या ताब्यातच गेला आणि तो दौलताबाद किल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला. आणि जेव्हा त्यांच्या विरुद्ध उठाव झाले दक्षिणेत, तर दक्षिणेत जेव्हा ते उठाव झाले तर त्याच्याविरुद्ध कोणी उठाव केले, मगाशी सांगितल्याप्रमाणे विजयनगरचं साम्राज्य आणि एक बहामनी राज्य होतं. या 2 प्रबळ सत्तांनी दक्षिणेत उठाव केला उत्तरेच्या राजसत्तेविरुद्ध. त्याच्यातनं हे 2 सत्ता उदयाला आला. तर विजयनगरचं साम्राज्य उभारलं कोणी, तर हरिहर आणि बुक्क नावाचे 2 राजे होते, 2 भाऊ होते. त्यांनी उत्तरेच्या बादशाहाविरुद्ध किंवा सुलतानाविरुद्ध उठाव केला आणि विजयनगरचं साम्राज्य प्रस्थापित केलं. तसंच बहामनी नावाचा जो काही सुलतान होता त्यांनी दक्षिणेत उठाव केला आणि त्यांनीसुद्धा बहामनी राज्य स्थापित केलं. आणि नंतर या बहामनी राज्याची जी शकले पडली होती त्याचं विघटन होऊन बिदरची बरीदशाही, बिदरचा जो भाग होता त्याची बरीदशाही
विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, वऱ्हाडची इमादशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही अशी ती शकले पडून त्यांची राज्य निर्माण झाली. म्हणजे बघा, बहमनी सत्तेचं विघटन झालं आणि त्याची किती शकले पडली? 5 शकले पडली. प्रश्न विचारला का बहमनी सत्तेची शकले किती पडली? तर 5. आणि जोड्या लावा किंवा एका दुसऱ्या स्वरूपात क्वेश्चन विचारलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे का बिदरची बरीच शाही आहे, विजापूरची आदिलशाही आहे, अहमदनगरची निजामशाही आहे, वऱ्हाडची इमादशाही आहे आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही आहे. अशी 5 राज्ये निर्माण झाली होती. ठीक आहे. आणि बहमनी राज्याचा एक सर्वात मुख्य प्रधान होता ज्याचं नाव होतं महमूद गवान. हा खूप उत्तम प्रशासक होता, त्याला उत्तम ज्ञान होतं, फारसी संस्कृत भाषेचा तो उत्तम पंडित होता, राज्यकारभार एकदम तो व्यवस्थित हाकायचा. म्हणजे महमूद गवानविषयी पण तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे. तो बहमनी साम्राज्याचा प्रधान होता. ठीक आहे, वजीर म्हणू शकतो आपण त्याला. मग याच काळात मगाशी सांगितल्याप्रमाणे काय झालं की संतांची कामगिरी सुद्धा उद्याला का जे काही परकीय सत्तांची जुलमी राजवट चालू होती, जे सारखे लढाया व्हायच्या. ठीक आहे. त्याच्यात मग शेतांची नासधूस व्हायची, लोकांवर अत्याचार व्हायचे. ठीक आहे. लोकांकडनं बळजबरीने खंडणी वसूल केली जायची किंवा शेतकऱ्यांकडनं शेतसारा वसूल केला जायचा. दुष्काळ आहे की नाही आहे हे काहीच पाहिलं जायचं नाही. ठीक आहे. जनावरं ओढून नेली जायची, स्त्रियांवर अत्याचार व्हायचे. म्हणजे अशी सारखं त्यांच्या वैर असायचं दोन जुलमी राजसत्तांमध्ये. त्यांच्या वैरामुळे सारख्या लढाया व्हायच्या. त्याच्यामुळे लोक त्रासून गेले होते आणि लोकांना सर्व अंधकारमय वाटायला लागलं होतं. मग त्याच्यातनं एक मार्ग दाखवण्यासाठी ठीक आहे तेव्हा संतांची कामगिरी महाराष्ट्राला खूप उपयोगास आली. ठीक आहे. आणि शिवाजी महाराजांच्या पूर्वीसुद्धा अनेक संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले ज्यांनी भक्तीचा मार्ग दाखवून आपल्या लोकांना जनजागृती केली, समाज जागृती केली, ज्यांनी लोकांमध्ये प्रबोधन केलं. ठीक आहे. कारण फक्त प्रश्न राजकीय सत्तेचा किंवा राजकीय जुलमाचा नव्हता, आपल्या धर्मव्यवस्थेमध्ये सुद्धा काही अशा चुकीच्या गोष्टी होत्या ज्याच्याने लोकांवर जुलूम होत होते. ठीक आहे. म्हणजे ज्ञानाचं किंवा जे काही शिक्षणाचा अधिकार आहे तो काही एका स्पेसिफिक लोकांपर्यंतच मर्यादित होता. ते त्याच्या नावाखाली लोकांना धर्माच्या नावाखाली त्यांना लुबाडायचे, त्यांच्याकडनं कर्मकांड करून घ्यायचे. ठीक आहे. धर्माचा धाक दाखवायचे, लोकांवर त्यांनी ताबा ठेवलेला होता. ठीक आहे. मग हे जे संत होते त्यांनी काय केलं का भक्ती मार्ग दाखवला की देव सर्वांचा आहे, देव सर्वांना समान वागणूक देतो. तो काही म्हणत नाही माझं हेच करा किंवा तेच करा आणि त्याचं केलं नाही म्हणून तो कोपत पण नाही. ठीक आहे. किंवा तो राग धरत नाही. देव ही असीम शक्ती आहे, निर्गुण निराकार शक्ती आहे. ठीक आहे. तिची आपण फक्त भक्तिभावे सेवा जरी केली किंवा नामस्मरण जरी केलं किंवा तिचं गुणगान जरी गायलं तरी तो त्याची भक्ती केल्यासारखी आहे. त्याला असं वेगळं कर्मकांड करण्याची गरज नाही. ही सर्वात महत्त्वाची कामगिरी कोणाची होती? संतांची होती. मग त्याच्यात अनेक संत येतात, संत चक्रधर येतात. ठीक आहे. नामदेव महाराज येतात, संत ज्ञानेश्वर माऊली येतात. ठीक आहे. संत एकनाथ महाराज येतात. तर यांसारखे अनेक संत होऊन गेले ज्यांनी दया, अहिंसा, परोपकार, त्याग, सेवा, समता, बंधुभाव यांची शिकवण दिली आणि लोकांमध्ये जनजागृती केली का लोकांनी लोकांची मदत करावी, दीनभान ठेवावा. ठीक आहे. दया दाखवावी प्राणीमात्रांवर, मानवांवर. ठीक आहे. नंतर अडलेल्या नडलेला मदत करावी, परोपकार करावा, अहिंसा करावी, हिंसा करू नये. ठीक आहे. त्याग करावा, जे काही रंजले गांजले त्यांची सेवा करावी, समता ठेवावी, बंधुभाव ठेवावा, सर्वांशी प्रेमाने वागावं. या सर्व गोष्टींची शिकवण कोणी दिली? या संतांच्या कामगिरीतनं समाजाला मिळाली. ठीक आहे. मग याची सुरुवात कुठून झाली? तर 11व्या शतकातच यादवांच्या काळामध्ये चक्रधर स्वामी हे होऊन गेले. हे गुजरातमधले एका राजसत्तेचे राजपुत्र होते, एका राजघराण्यातली राजपुत्र होते. पण यांच्या मनात वैराग्यभाव निर्माण होऊन त्यांनी काय केलं? वैराग्यपत करून त्यांनी समाज जागृतीचं काम केलं. त्याच्यात त्यांनी काय केलं? महानुभाव पंथाची स्थापना केली. कोणी? स्वामी चक्रधरांनी. चक्रधर स्वामींनी कसली स्थापना केली आहे? महानुभाव पंथाची स्थापना केलेली आहे. कोणाच्या राजवटीत? यादव राजवटीत. जेव्हा यादवांची सत्ता होती महाराष्ट्रामध्ये तेव्हा कोणाची सत्ता तेव्हा महानुभाव पंथाची चक्रधर स्वामींनी स्थापना केलेली आहे. ठीक आहे. आणि त्यांच्या आठवणीच्या संग्रहास काय म्हटलं जातं? लीळा चरित्र. हे माहीम भट्टांनी लिहिलेलं चरित्र आहे. ठीक आहे. माहीम भट्टांनी लिहिलेलं चरित्र आहे. क्लिअर आहे? तर त्याचं नाव काय आहे? लीळा चरित्र. याच्यात काय आहे? त्यांच्या आठवणीचं संग्रह आहे. चक्रधर स्वामींचं जे काही त्यांनी उपदेश केला आहे, त्यांची जी काही चरित्रगाथा आहे त्याचं सर्वांचं जे काही मेन्शनिंग आहे किंवा त्याचं जे काही लिखित स्वरूपात लिहिलेलं आहे ते कशामध्ये? लीळा चरित्रामध्ये. ठीक आहे. महानुभाव पंथाचे जे संत होते माहीम भट्ट त्यांनी या आठवणीचा संग्रह लिहिलेला आहे. ठीक आहे. त्यांच्यानंतर होऊन गेले संत नामदेव.
ठीक आहे. आता संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर हे समकालीन होते. ठीक आहे. संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर हे समकालीन होते. म्हणजे संत जे नामदेव होते ते संत ज्ञानेश्वरांपेक्षा 8 वर्षांनी मोठे होते. ठीक आहे, पण समकालीनच म्हणू शकतो, एकाच काळात ते होऊन गेले. आता याच्यावर एक क्वेश्चन विचारला याच्या आधी जोड्या लावामध्ये पदावली टाईप क्वेश्चन विचारला आहे का पैठण संत एकनाथ तर संत नामदेव कुठले असं विचारलेलं आहे. म्हणजे जसं संत एकनाथ हे पैठणचे होते तसं संत नामदेव कुठले होते असं विचारलं होतं. तर त्याचं आन्सर होतं नरसी. नरसी गाव आहे, तर नरसी गावाचे संत नामदेव होते. ठीक आहे. हे तुमच्या 4थीच्या पुस्तकात पण आहे आणि 7वीच्या पुस्तकात पण आहे. 4थीचं शिवकालीन इतिहासाचं पुस्तक आहे, त्याच्यात सुद्धा तुम्हाला याचं उत्तर मिळेल. आणि 7वीच्या पुस्तकात पण जे संतांची कामगिरी हे पुस्तक आहे त्याच्यात सुद्धा तुम्हाला याचा आन्सर मिळेल. तर संत नामदेव हे कुठले होते? नरसी गावचे होते. ठीक आहे, नरसी. मग जोडा लावायला हा क्वेश्चन विचारला होता, तर अजून विचारू शकता. जसं तुम्हाला मी सांगितलं की चक्रधर स्वामी कुठले होते? गुजरातमधले होते, राजपुत्र होते. ठीक आहे. तर म्हणजे जसं संत नामदेवांवर क्वेश्चन विचारला तसं अजून बाकीच्या संतांवर पण क्वेश्चन विचारू शकतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपण संतांची कामगिरी पण बघून घेऊ थोडक्यात. म्हणून तर संत नामदेव हे काय होते? संत ज्ञानेश्वरांचे समकालीन होते. आणि यांनी काय केलं? महाराष्ट्रभर फिरून लोकांना भक्तीची शिकवण दिली. आणि वारकरी संप्रदायाची स्थापना कोणी केली आहे? ह्या दोघांनीच केली. म्हणजे जे मगाशी तुम्हाला सांगितलं का महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदाय याची स्थापना कोणाच्या काळात झाली? तर यादवांच्या काळात. आणि कोणी केली आता? तर महानुभाव पंथाची स्थापना चक्रधर स्वामींनी आणि वारकरी पंथाची स्थापना संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वरांनी. ठीक आहे. तसेच मग नामदेवांनी काय केलं? लोकांना भक्तीची शिकवण दिली. महाराष्ट्रभर तर फिरले, पण महाराष्ट्राबाहेर सुद्धा फिरले. ते महाराष्ट्राबाहेर फिरून ते पंजाबपर्यंत गेले भक्तीची शिकवण देत. आणि पंजाबमध्ये शिखांचा जो धर्मग्रंथ आहे श्री गुरु ग्रंथ साहिब, ज्याच्यात गुरु नानक यांची उपदेशाची शिकवण आहे, त्याच्यात सुद्धा संत नामदेवांचे जे काही लिहिलेले काव्य स्वरूप काही ओव्या आहेत, ठीक आहे, त्या हिंदी भाषेतल्या जे काही पदं म्हणू शकतो आपण त्यांना, त्या या गुरुग्रंथ साहेबमध्ये तत्कालीन लोकांनी इन्क्लूड केलेल्या आहेत, त्या त्याच्यात आहेत. ठीक आहे. मग तुम्हाला क्वेश्चन विचारला का कोणत्या संतांचे हिंदीमधील पदे ही श्री गुरुग्रंथ साहेबमध्ये पाहायला मिळतात? तर त्याचा आन्सर काय आहे? श्री संत नामदेव. श्री संत नामदेव. ठीक आहे. म्हणजे लोकांना भक्तीची शिकवण देता ज्यांनी जे काव्य स्वरूप रचना केल्या आहेत त्या त्यांनी मराठीतही केल्या आणि हिंदीमध्ये केल्या. तर हिंदीमधल्या ज्या पदे आहेत ते कशात आहेत? ती श्री गुरुग्रंथ साहिबमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक. त्याच्यानंतर संत ज्ञानेश्वर होऊन गेले. संत ज्ञानेश्वरांनी काय केलं? लोकसेवा तर केलीच केली, लोकांमध्ये जनजागृती केली, धर्माविषयी प्रबोधन पण केलं. आणि जे धर्माची मक्तेदारी संस्कृत भाषेत होती जी सामान्यांना समजायची नाही, ठीक आहे, जे काही आपलं धर्माचं लिखित ज्ञान होतं ते सर्व संस्कृत भाषेत होतं. तर त्यांनी संस्कृत भाषेचं सर्व ते भाषांतर करून मराठी भाषेत धर्मग्रंथाची जी काही रचना होती आणि उपदेश होता तो मराठी भाषेत लिहिला. त्यांनी जो गीता श्रीमद भगवद्गीता होती जी संस्कृतमध्ये रचना होती, तर तिचं मराठी भाषांतर करून भावार्थ दीपिका, जिला आपण ज्ञानेश्वरी सुद्धा म्हणतो, ज्ञानेश्वरीला दुसरं नाव काय आहे? भावार्थ दीपिका. ठीक आहे. म्हणजे गीतेचं जे मराठी भाषांतर झालेलं आहे तिला 2 नावं आहेत, एक ज्ञानेश्वरी आणि दुसरं भावार्थ दीपिका. कोणी लिहिलं आहे? संत ज्ञानेश्वरांनी. म्हणजे तुम्हाला उद्या क्वेश्चन विचारलं का भावार्थ दीपिका कोणी लिहिली? तर संत ज्ञानेश्वरांनी. किंवा ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? तर संत ज्ञानेश्वरांनी. दोघंही एकच आहे. आणि संस्कृतमधनं मराठी भाषेत भाषांतर केले. तुम्हाला विचारलं का कोणत्या भाषेतनं कोणत्या भाषेत भाषांतरित केलं आहे? तर संस्कृत भाषेतनं मराठी भाषेत, मराठीतनं संस्कृतमध्ये नाही. गोष्ट येते लक्षामध्ये? हे छोटं कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. संस्कृतमधनं मराठी भाषेत त्याचं आपण म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी भाषांतर केलेलं आहे. आणि हा खूप मोठा ग्रंथ लिहून लोकांना त्यांनी उपदेश केला आहे. का केला? तर लोकांना समजेल अशा भाषेत त्यांनी धर्माची शिकवण लोकांपर्यंत पोहोचवली. ठीक आहे. तसेच त्यांच्यानंतर संत एकनाथ होऊन गेले. ठीक आहे. संत एकनाथांनी काय केलं? अभंग, ओव्या, भारुडे लिहून लोकांना उपदेश केला. आता अभंग म्हणजे काय? का अभंग म्हणजे भंग नसलेले, ज्या रचनांमध्ये काव्यस्वरूप रचनांमध्ये भंग नाही, तुटक वाक्य नाहीत, यांना काय म्हटलं आता? अभंग. ठीक आहे. नंतर ओव्या म्हणजे लोकांना समजलं अशा भाषेत लिहिलेली काव्यरचना, त्याला ओव्या म्हणतात. चारोळी किंवा 4 पदावली जी असते, ठीक आहे, तर त्याला ओव्या म्हणतात. आणि भारुडे म्हणजे नाट्यमय स्वरूपात जी काही काव्यरचना केलेली असते लोकांचं प्रबोधन करण्यासाठी, तत्कालीन जे सामाजिक विषय होते का तुम्ही भेदभाव करू नका, ठीक आहे, चुकीच्या प्रथा पाळू नका, गरिबांना मदत करा, रंजलेल्या गांजलेल्यांना मदत करा, साधू संतांचे उपदेश ऐका, किंवा जे काही प्रपंचात आपल्याकडनं चुका होतात त्या न करण्यासाठी एक जे प्रबोधनपर त्यावेळेचं जे माध्यम होतं
ते काय होतं, भारूड. नाट्यमय स्वरूपात लोकांना काव्यमय पंक्तींमधनं उपदेश केला जायचा कीर्तनामधनं, त्याला म्हटलं जातं भारूड. ठीक आहे. तर हे कोणी रचले होते, संत एकनाथांनी रचले होते. याच्यावर एक क्वेश्चन पण विचारला होता का लोकनाट्य परंपरेस उचलून धरून कीर्तनामधनं लोकांना कोणी उपदेश केला. ठीक आहे, त्याचा आन्सर काय होतं, संत एकनाथांनी. ठीक आहे, संत एकनाथ म्हणजे रामायणाचा उपदेश आणि लोकनाट्याला अनुसरून लोकनाट्य परंपरेस उचलून धरून काव्यमय स्वरूपात कोणी लोकांना उपदेश केला, त्याचा आन्सर काय होतं, संत एकनाथ. ठीक आहे, मग हे पण तुम्हाला नंतर विचारू शकता. आणि हे कुठले ते पण आता हे बघा, हां कोण कुठले, तर तुमच्यापैकी नामदेव सांगितले कुठले, संत ज्ञानेश्वर होते आळंदीचे. त्यांचा जन्मगाव होतं आपेगाव, पुण्याच्या जवळील जे आपेगाव होतं ते त्यांचं जन्मगाव होतं. ठीक आहे, आणि त्यांचा मृत्यू आळंदी येथे त्यांनी, मृत्यू म्हणजे त्यांनी जिवंत समाधी घेतली होती. ठीक आहे, तर जिवंत समाधी कुठे घेतली, त्यांनी आळंदी इथे घेतली होती. आजही आळंदीला लोक वारीसाठी जातात, तिथे संत ज्ञानेश्वरांच्या समाधीला नमस्कार करतात. ठीक आहे. नंतर संत एकनाथ कुठले होते, पैठणचे होते. औरंगाबाद जवळ जे पैठण, जे सातवाहन काळात प्रतिष्ठान म्हणून ओळखलं जायचं, जे दक्षिणेतलं काशी म्हणून किंवा दक्षिणेतलं एक संस्कृत धर्मपंडितांचं एक महत्त्वाचं स्थान पण म्हणून ओळखलं जायचं, आणि एक मोठी व्यापारपेठ पण होती ती. ठीक आहे, पैठणचं ऐतिहासिक स्वरूप खूप मोठं आहे. क्लिअर आहे. आणि नंतर आहे संत तुकाराम. संत तुकाराम कुठले होते, तर पुण्याजवळील देहू गावचे होते. देहू. ठीक आहे, देहूला आज वारी पण होते आजकाल. ठीक आहे, आळंदी आणि देहू हे महत्त्वाची स्थानं आहेत. तर संत तुकाराम कुठले होते, देहू गावचे होते. तुकारामांच्या गाथा, ज्यांनी अभंग स्वरूपात ज्या गाथा रचल्या, त्या आजही प्रसिद्ध आहेत. तुकारामांचे अभंग आजही प्रसिद्ध आहेत. त्यांनी काय लिहिली होती, तुकारामांची गाथा लिहिली होती. म्हणजे तुकारामांच्या ज्या काही रचना आहेत त्याला काय म्हटलं जातं, गाथा म्हटलं जातं. आणि त्यांनी त्या काळी समाज प्रबोधन केलं होतं. तसेच संत रामदास पण होऊन गेले, ज्यांचं नाव होतं नारायण ठोसर. संत रामदासांचं खरं नाव काय होतं, नारायण ठोसर. ते कुठले होते, मराठवाड्यातील जांब या गावचे होते. जांब. ठीक आहे, मराठवाड्यामधील जांब या गावचे होते. त्यांनी समर्थ परंपरेची स्थापना केली. ठीक आहे, आणि हनुमानाची आणि रामाची उपासना करण्यासाठी त्यांनी लोकांना शिकवलं. ठीक आहे, म्हणजे बलोपासना थोडक्यात शिकवली त्यांनी, का बलोपासना कराल आणि परकीय सत्तेविरुद्ध आवाज उठवाल तरच तुम्ही तुमची स्वतंत्रता टिकवू शकतात, हा त्यांनी उपदेश केला. जागोजागी मारुतीची मंदिरे उभारली. ठीक आहे, बलोपासना करायला शिकवलं, लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली. तर हे कोणी केलं, संत रामदासांनी. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाला काय म्हटलं जातं, दासबोध. त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाला काय म्हटलं जातं, दासबोध. ठीक आहे, ही आहे संतांची कामगिरी. आणि शिवाजी महाराजांच्या काळात 2 संत होऊन गेले. शिवाजी महाराजांना समकालीन 2 कोणते संत होते, तर संत तुकाराम आणि संत रामदास. हे 2 काय होते, शिवाजी महाराजांच्या समकालीन होते. बाकी यांच्या आधी जेवढे काही संत होऊन गेले, चक्रधर स्वामी, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर माऊली आणि संत एकनाथ, हे सर्व शिवाजी महाराजांच्या आधी होऊन गेलेले आहेत. ठीक आहे, हे सर्व शिवाजी महाराजांच्या आधी होऊन गेले. आणि शिवाजी महाराजांना समकालीन कोण होते, संत तुकाराम आणि संत रामदास. ठीक आहे, लक्षात राहील. ठीक आहे, पुढे जाऊया. मग आता आपण जरा महाराष्ट्राचा, आता राजकीय, आता आपण धार्मिक गोष्टी बघितल्या. धार्मिक गोष्टींमध्ये कुठे कुठे परीक्षेने फोकस केला आणि त्याचं एक ऐतिहासिक महत्त्व काय होतं मध्ययुगामध्ये भक्ती चळवळीचं, ते आपण बघितलं. असे अनेक संत होऊन गेले वेगवेगळे, उत्तर भारतात पण होऊन गेले आणि महाराष्ट्रात पण होऊन गेले. आता TET महाराष्ट्राचे असल्यामुळे आपण महाराष्ट्रावर फोकस करून महाराष्ट्रातले जे महत्त्वाचे संत होते त्यांची जी महत्त्वाची माहिती परीक्षेच्या दृष्टीने विचारू शकत ती बघितली. आता आपण राजकीय सत्तेकडे किंवा राजवटींकडे येऊया, किंवा वेगवेगळ्या राजवटी कशा झाल्या आणि त्यांच्यात शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा उदय कसा आला, त्याच्या आधी पार्श्वभूमी काय होती, शिवाजी महाराजांचं घराणं नक्की कुठलं होतं. ओके, आणि कशी त्यांना एक शूरवीर आणि पराक्रमाची परंपरा होती हे बघून घेऊया. तर जे महाराष्ट्रातले लोक होते त्यांना ओव्हरऑल काय म्हटलं जायचं, मराठी म्हटलं जायचं. त्याच्यात जातपात असं काही नाही आहे. तर मराठी हा ओव्हरऑल महाराष्ट्रातील राहणाऱ्या लोकांना उद्देशून म्हटलं जायचं. तर मराठी हे काय होते, आपल्या इथल्या भौगोलिक परिस्थितीमुळे आणि आपलं उदरनिर्वाहाचं साधन शेती किंवा लढाई असल्यामुळे आपण काय होतो, जे मराठी लोक होते ते शूर, काटक आणि धाडसी होते आणि प्लस स्वामीनिष्ठ होते. काय होते, स्वामीनिष्ठ होते, ओबिडियंट होते. ज्याची एकदा चाकरी करायची ठरवली की त्याला शेवटपर्यंत ते जागायचे. ठीक आहे, आणि मोठे मोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना खूप मोठा अभिमान वाटे. म्हणजे एकदा काय एक मोठं धाडस केलं का याच्या पुढं अजून मोठं धाडस करायचं, याच्यानंतर अजून मोठं धाडस करायचं, अशी त्यांना ती सवय होती. आणि मोठमोठे पराक्रम गाजवायला त्यांना खूप अभिमान होता. जीव गेला तरी चालेल पण नाव कमवूनच जायचं बा, असं त्यांचा ॲटिट्यूड होता किंवा असं त्यांचं एक स्वभाव होता. ठीक आहे, तर त्यांचं क्वालिटीज काय काय होता, शूर, काटक आणि धाडसी आणि काय, स्वामीनिष्ठ.
तर असे अनेक मराठा सरदार किंवा असे अनेक मराठी घराणं होती का जी ह्या क्वालिटीज असलेली होती. ठीक आहे. आणि यांच्या पदरी असे फौजबंद मराठा सरदार म्हणजे मराठी मुलं असायची जे शेतीच्या काळात शेती करायचे आणि शेतीचा काळ संपला का हातात तलवार घेऊन युद्धाला निघायचे. ठीक आहे. मग ज्यांच्याकडे हत्यारं असलं अशी एक फौज बनवायचे. मग तो जो गावचा पाटील असेल तो या फौज जमून सरदारांकडे जायचा आणि त्यांची चाकरी करायचा का माझ्याकडे सैन्य आहे, तुम्हाला जेव्हा गरज पडेल तेव्हा मी माझं सैन्य तुम्हाला पुरवेल. मग त्याच्या बदल्यात जो काही सुलतान किंवा जो काही तिथला राजा असायचा तो त्यांना एक मुलूक देऊन टाकायचं. ही जमीन एवढी एवढी तुमची तुम्ही घ्यायची, म्हणजे तो तुमचा एक मोबदला असायचा, त्याला आपण वतन किंवा जहागीर म्हणतो. त्यांना तो त्या बदल्यात जहागिरी द्यायचा का एवढा उत्पन्नाचा प्रदेश तुम्ही, याच्यातनं जो महसूल येईल तुमचा. मग याच्या त्या महसूलातनं त्याच्यात तुम्ही तुमचं स्वतःचं उत्पन्न घ्यायचं आणि तुम्हाला जी फौज बाळगावी लागते त्याचे उत्पन्न ते तुम्ही त्याच्यातनं मोबदला लोकांना द्यायचा. आणि तिथले जे शेती वगैरे असेल त्यांचाही जो काही 12 बलुतेदार असतील त्यांचाही मोबदला त्याच्यातनंच द्यायचा, असं ते ठरलेलं असायचं. ठीक आहे. त्याला काय म्हणायचं, जहागिरी किंवा वतन. मग अशा अनेक जहागिऱ्या वेगवेगळ्या सरदारांना भेटल्या, जे मराठा सरदार होते त्यांना भेटलेल्या होत्या. मग त्याच्यापैकी कोण कोण होतं महत्त्वाचे घराणी, तर सिंदखेडचे जाधव. सिंदखेड कुठं आलं, आजच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आलं. ठीक आहे. नंतर फलटणचे निंबाळकर. फलटण कुठे आलं, आजचं सातारा सांगलीच्या दरम्यान फलटण आलं. नंतर मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे आणि वेरूळचे भोसले. ही महत्त्वाची घराणी होती महाराष्ट्रामध्ये का ज्यांच्याकडे फौजबंद हत्यारबंद सैनिक होते आणि हे वेगवेगळ्या जे काही सुलतान राजवट होती त्यांची चाकरी करायची. ही जी घराणी होती ती आणि सर्व शूरवीर पराक्रमी घराणी होती. ठीक आहे. त्याच्यापैकी महत्त्वाचं घराणं कोणतं आपल्यासाठी, सिंदखेडचे जाधव आणि वेरूळचे भोसले. आता जे सिंदखेडचे जाधव होते ते देवगिरीच्या यादवांचे वंश होते. आता जे तुम्हाला मगाशी मी यादव सांगितले, भिल्लम पाचवा वगैरे. ठीक आहे. तर त्यांचे वंशज कोण होते, हे सिंदखेडचे जाधव. म्हणजे त्यांचं जेव्हा यादवांची सत्ता संपुष्टात आली तेव्हा हे काय करायला लागले, मग मुघल सरदार किंवा जे काही सुलतान होते त्यांची चाकरी करू लागले. तर मग सिंदखेडचे जाधव देवगिरीच्या यादवांचे वंश होते आणि राजमाता जिजाऊ ज्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या त्या या सिंदखेडचे जे काही लखुजी जाधव होते यांच्या कन्या होत्या. लखुजी जाधवांच्या त्या कन्या होत्या. ठीक आहे. म्हणजे राजमाता जिजाऊ विचारलं का राजमाता जिजाऊ सिंदखेडच्या कोणत्या सरदारांच्या कन्या होत्या, तर त्यांचं नाव आहे लखुजी जाधव आणि ते कोणाचे वंशज होते, यादवांचे वंशज होते. ठीक, बघूया. आणि त्याच्यानंतर प्रसिद्ध घराणं कोणतं येतं, वेरूळचे भोसले. प्रसिद्ध घराणं कोणतं, वेरूळचे भोसले. औरंगाबाद जे आजचं जे औरंगाबाद आहे तिथं जे वेरूळ नावाचं एक ज्योतिर्लिंगाचं ठिकाण आहे जिथं वर्ल्ड फेमस ज्योतिर्लिंग मंदिर आहे घृष्णेश्वराचं, तर तिथले हे घराणं कोणतं होतं, भोसले. म्हणजे वेरूळ गावचे जे पाटील होते आधी. ठीक आहे. आणि त्यांचं आडनाव काय होतं, भोसले. तर वेरूळचं जे मंदिर होतं तेव्हा 13व्या-14व्या शतकामध्ये अगदी काय म्हणतो मोडकळीला आलेलं होतं ते. आणि मोडकळीला आल्यामुळे तिथं कोणी एवढं जात नव्हतं, पण एक शिवभक्त होते. ठीक आहे. ते शिवभक्त कंटिन्यू त्या मंदिरात जायचे, तिथं भक्तिभावाने पूजा करायचे, शिवलिंगाला बेलपत्र वाहायचे. आणि त्याच शिवभक्ताने नंतर त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यांचं नाव काय, मालोजी राजे भोसले. ते त्या वेरूळचे पाटील होते. कोण, मालोजी राजे भोसले. ठीक आहे. आणि हे खूप पराक्रमी पण होते. यांच्याकडे पण मगाशी सांगितल्याप्रमाणे काय होती, फौजबंद हत्यारबंद सैनिक होते. आणि हे त्यावेळी कोणाची चाकरी करायचे, तर निजामशाहीची, अहमदनगरचा जो निजामशाह होता त्याची चाकरी करायचे. ठीक आहे. म्हणजे हे पण एक सरदार घराणं होतं. आणि मालोजी राजे खूप पराक्रमी असल्यामुळे त्यावेळेचा निजामशाहीचा जो वजीर होता ज्याचं नाव होतं मलिक अंबर, निजामशाहीच्या वजीराचं नाव काय होतं, मलिक अंबर. तर मलिक अंबरने यांचा पराक्रम पाहून यांची शिफारस निजामशहाजवळ केली होती. मलिक अंबरने मालोजी राजांचा पराक्रम पाहून त्यांची शिफारस निजामशहाकडे केली होती. मग निजामशहाने त्यांच्यावर खुश होऊन त्यांना पुणे आणि सुपे इथल्या प्रदेशाची जहागिरी दिली होती. पुणे आणि सुपेची जहागिरी कोणी दिली होती, निजामशहानी मालोजी राजे भोसलेंना दिली होती. कोणाला, मालोजी राजे भोसल्यांना. आणि मालोजी राजे कोणाचे सुपुत्र होते, तर बाबाजी भोसले होते वेरूळचे पाटील. त्यांना 2 मुलं होती. पहिले मालोजीराजे भोसले आणि 2 विठोजीराजे भोसले, असे 2 पुत्र होते. मोठे कोण, मालोजीराजे भोसले आणि लहाने विठोजीराजे भोसले. ठीक आहे. आणि हे दोघेही भाऊ कर्तबगार असल्यामुळे वेरूळ गावची पाटीलकी त्यांच्याकडे होती आणि त्यांच्या पराक्रमामुळेच नंतर त्यांना पुणे आणि सुपेची जहागिरी मिळाली.
ठीक आहे. आता याच्यावर होता आयोगाने विचारलेला क्वेश्चन. याच्या आधी आयोग म्हणण्यापेक्षा जे काही TETचे एक्झामिनर्स होते त्यांनी आधी क्वेश्चन विचारला होता. काय क्वेश्चन विचारला होता? स्टेटमेंटमध्ये क्वेश्चन विचारला होता की निजामशहाने शहाजीराजे भोसलेंना पुणे आणि सुपेची जहागिरी दिली आणि निजामशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला. तर याच्यापैकी कोणती वाक्य बरोबर होती ते विचारलं होतं. मग ब बरोबर, ब बरोबर, दोन्ही चूक असे ते उत्तर होतं. तर याच्यातलं पहिलं स्टेटमेंट मी सांगितलं की पहिलं स्टेटमेंट परीक्षेत काय विचारलं की निजामशहाने पुणे सुप्याची जहागिरी शहाजीराजांनी दिली. पण खरं वाक्य काय आहे? का निजामशहाने पुणे सुप्याची जहागिरी कोणाला दिली होती? मालोजीराजे भोसलेंना दिली होती, जे शहाजीराजांचे वडील होते. ठीक आहे, गोष्ट आली लक्षामध्ये. तर मालोजीराजांना 2 सुपुत्र होते. मालोजीराजांचा विवाह झाला होता जे काही फलटणचे नाईक निंबाळकर होते. ठीक आहे. तर त्यांची जी कन्या होती त्यांच्या कन्याशी मालोजीराजे भोसलेंचं विवाह झाला होता आणि त्यांना त्याच्यापासून 2 पुत्र झाले होते, शहाजीराजे भोसले आणि शरीफजीराजे भोसले. म्हणजे मालोजीराजांना 2 मुलं होती, शहाजीराजे भोसले आणि शरीफजीराजे भोसले. जे काही शहा शरीफ नावाचे जे एक सुफी संत होते त्यांच्या आशीर्वादाने मालोजीराजांना 2 सुपुत्र झाल्यामुळे त्यांचे नाव त्यांनी शहा शरीफवरनं शहाजीराजे आणि शरीफजीराजे भोसले अशी नावं त्यांनी ठेवली होती. ठीक आहे. तर नंतर जेव्हा शहाजीराजे भोसले हे 5 वर्षाचे होते तेव्हा इंदापूरच्या एका लढाईमध्ये मालोजीराजांचं निधन झालं. ओके. आणि त्याच्या आधी एक जी भातवडची तर मालोजीराजे भोसले यांचा कधी मृत्यू झाला? तर इंदापूरच्या लढाईमध्ये. शहाजीराजे 5 वर्षाचे असताना एक इंदापूरला लढाई झाली, त्याच्यामध्ये मालोजीराजे भोसलेंचा मृत्यू झाला, वीरमरण आलं त्यांच्यामध्ये. मग त्यांचे जे काका होते शहाजीराजांचे आणि मालोजीराजांचे धाकटे बंधू विठोजीराजे भोसले यांनी पुणे सुपे जहागिरीचा सांभाळ केला आणि शहाजीराजे आणि शरीफजीराजे भोसलेंचा सुद्धा सांभाळ केला. आणि नंतर त्यांनी जे काही सिंदखेडचे राजे होते म्हणजे किंवा वतनदार होते लखुजीराजे, त्यांना त्यांच्या कन्येसाठी मागणी घालून शहाजीराजेंचा विवाह त्यांची जी कन्या होती जिजाऊ, ठीक आहे, त्यांच्याशी शहाजीराजे भोसलेंचा विवाह लावून दिला. ठीक आहे, कळालं? तर मालोजीराजे भोसलेंचे धाकटे बंधू कोण? विठोजीराजे भोसले. आणि लखुजी जाधव जे होते सिंदखेडचे त्यांची जी कन्या होती जिजाऊ, त्यांच्याशी कोणाचा विवाह झाला? तर शहाजीराजे भोसलेंचा विवाह झाला. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. तर शहाजीराजे सुद्धा खूप मोठे पराक्रमी होते. अस्त्रविद्या, शस्त्रविद्या, दानपट्टा, भालाफेक याच्यामध्ये तर त्यांचा हात कोणीच पकडू शकत नव्हता. आणि प्लस ते शास्त्रोक्त पंडित पण होते, संस्कृतचे गाढे अभ्यासक होते, गाढे पंडित होते, अनेक भाषा येत होत्या, धर्मशास्त्राचं त्यांना ज्ञान होतं, अनेक भाषांचं त्यांना ज्ञान होतं. ठीक आहे. आणि पराक्रमाचा तर विषयच नाही, ते त्याच्यात खूप पराक्रमी असल्यामुळे निजामशाही दरबारात मालोजीराजेनंतर शहाजीराजांना खूप मोठा मान होता. ठीक आहे, शहाजीराजांना खूप मोठा मान होता. पण जेव्हा मुघल सैन्य आणि आदिलशाही सैन्य संयुक्तपणे निजामशाहीवर जेव्हा आक्रमण करून आले तेव्हा यांच्यात भांडणं व्हायचेच सारखी. ठीक आहे, आदिलशाही निजामशाहीमध्ये व्हायचं, मुघल सैन्यामध्ये आणि ह्या शाह्यांमध्ये व्हायचं. तर एकदा काय झालं, मुघल सैन्य आणि आदिलशाही सैन्य एकत्र आलं आणि त्यांनी निजामशाहीवर आक्रमण केलं. तेव्हा जो निजामशाहीचा वजीर होता मलिक अंबर आणि शहाजीराजे भोसले यांनी निकराने या दोन्ही संयुक्त फौजांवर आक्रमण केलं, लढाई केली आणि ती लढाई जिंकली सुद्धा. शहाजीराजे पराक्रमी असल्यामुळे आणि युद्धनीतितज्ञ असल्यामुळे त्यांनी ही लढाई जिंकली. पण जी भातवडची लढाई झाली त्याच्यात जे शहाजीराजांचे लहाने बंधू होते शरीफजीराजे भोसले ते मारले गेले. ठीक आहे, पण ती लढाई शहाजीराजांनी जिंकली आणि शहाजीराजांचा मान निजामशाही दरबारात अजून वाढला. शहाजीराजांचा जो काही मान होता तो निजामशाही दरबारात अजून वाढला आणि तो इतका वाढला, इतकं त्यांचं प्रस्थ वाढलं की मलिक अंबरला सुद्धा त्यांच्याविषयी थोडी असूया निर्माण झाली, म्हणजे थोडं काय म्हणतो जेलेसी निर्माण झाली. असूया म्हणजे जेलेसी. ठीक आहे. मग मलिक अंबर सुद्धा त्यांचा द्वेष करू लागला. मग त्याच्यामुळे त्यांच्यात भांडण होऊन शहाजीराजे कोणाकडे गेले? आदिलशहाकडे गेले. ठीक आहे, त्यांनी लगेच चेंज करून घेतलं. निजामशाहीतनं ते कोणाकडे गेले? आदिलशाहीत गेले. आणि आदिलशाहीला तर ते लागतच होते कारण त्यांनी शहाजीराजांचा पराक्रम डोळ्यांनी पाहिलेला होता आणि एवढा मोठा सरदार जर का आपल्याकडे येत असेल तर त्यांना ते चांगलंच होतं. त्याच्यामुळे त्यांनी म्हटलं या आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मग त्यांनी त्यांना एक मानाचं पद दिलं, त्याला नाव दिलं होतं सरलष्कर. ठीक आहे, सरलष्कर नावाचा जो एक खिताब होता, जे एक पद होतं, जी एक पदवी होती, ती आदिलशहाने कोणाला दिली? शहाजीराजांना दिली. जेव्हा शहाजीराजे आदिलशाहीमध्ये परत आले, आदिलशाहीमध्ये निजामशाहीतनं गेले. म्हणजे सेकंड स्टेटमेंट होतं मगाशी सांगितलं क्वेश्चनचं का निजामशहाने सरलष्कर किताब शहाजीराजांना दिला होता, ते पण चुकीचं होतं. कारण शहाजीराजांना सरलष्कर किताब कोणी दिला? आदिलशहाने. राहील लक्षामध्ये? राहील लक्षात?
म्हणजे जे काही आधीचे क्वेश्चन आहे ते पण आपण बघतोच आहे. ठीक आहे. नंतर निजामशहाचा जो होता त्याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा गादीवर आला, तो हलक्या कानाचा होता. आणि नंतर मलिक अंबरचा सुद्धा मृत्यू झाल्यामुळे त्याचा मुलगा होता फतेह खान, तो खूप कारस्थानी होता. आणि याच्यामुळे काय झालं, थोडी अनागोंदी माजली, अराजकता माजली आणि निजामशाहीला उतरती कळा लागली. आणि निजामशाहीला उतरती कळा लागलेली पाहून शहाजीराजांनी एक ती संधी पाहिली आणि निजामशाहीत परत आले. ते आदिलशाहीतनं परत ते निजामशाहीत परत आले. आणि निजामशाहीत परत आल्यावर त्यांनी काय केलं की निजामशाहीला सावरण्याचा प्रयत्न केला. आणि निजामशाहीला सावरण्याचा प्रयत्न केल्यामुळे काय झालं की परत आदिलशहा आणि मुघलांनी त्यांच्यावर हल्ला केला. पण ह्यावेळी ताकद तोकडी पडली, कारण मलिक अंबर पण नव्हता, निजामशाहीचं पण आजागोंदी वाजल्यामुळे त्यांच्याकडे सैन्यबळ कमी होतं. शहाजीराजांनी पराक्रमाची शर्थ केली पण काही त्यांना यश आलं नाही, ते लढाई हारली आणि निजामशाही संपुष्टात आली. मग निजामशाहीचं जे काही राज्य होतं ते अर्ध मुघलांनी आणि आदिलशहानी वाटून घेतलं. आणि हा धामधुमीचा काळ होता. या काळातच राजमाता जिजाऊ ह्या गरोदर होत्या. आणि मग धामधुमीचा काळ आणि युद्धकाळ असल्यामुळे शहाजीराजांनी काय केलं, त्यांच्या सेफ्टीसाठी त्यांना जुन्नर इथला जो शिवनेरी किल्ला होता तो खूप एक भक्कम किल्ला होता आणि अजिंक्य किल्ला होता, त्यावर राजमाता जिजाऊ यांना ठेवलं त्यांच्या सेफ्टीसाठी. आणि तिकडे ते लढाईला निघून गेले. पण मग लढाई ते हारले. त्याच्यामुळे काय झालं, मग निजामशाही अर्धी मुघलांनी आणि आदिलशहाने वाटून घेतली. आणि मग परत जे शहाजीराजे भोसले होते ते आदिलशाहीत आले. आदिलशाहीत परत त्यांचं स्वागत झालं आणि त्यांच्याकडची जी पुणे, चाकण, सुपेत आणि इंदापूरची जी काही जहागीर होती ती त्यांच्याकडं तशीच ठेवण्यात आली. ती त्यांच्याकडनं काही परत घेतली नाही. ठीक आहे. आणि मग याच दरम्यान ह्याच किल्ल्यावर, कोणत्या, शिवनेरी किल्ल्यावर, पुण्याजवळ जुन्नर येथील. शिवनेरी किल्ला कुठे विचारलं तर सांगता आलं पाहिजे, पुण्याजवळ जुन्नर येथे. ठीक आहे. तर जुन्नर येथे शिवनेरी किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा कधी जन्म झाला तर फाल्गुन वद्य तृतीया, मराठी तिथी काय आहे, फाल्गुन वद्य तृतीया, शके 1551. शके 1551 म्हणजेच आजची जी आपण इंग्लिश तारीख म्हणतो ग्रेगोरियन कॅलेंडर, ती तारीख कोणती येते, 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि ज्या शिवनेरी गडावर जन्म झाला त्या शिवनेरी गडावर शिवाई देवीचं देऊळ होतं. त्या शिवाई देवीच्या नावावरनं शिवाजी महाराजांचं नाव शिवाजी ठेवण्यात आलं. ठीक आहे, लक्षात राहिलं पाहिजे. त्या ज्या गडावर, शिवनेरी गडावर कोणत्या देवीचं मंदिर होतं, शिवाई देवीचं, आणि त्या शिवाई देवीच्या नावावरनं शिवाजी महाराज हे नाव ठेवण्यात आलं. ठीक आहे. मग पुढे जाऊया. तेव्हा काय झालं, मग निजामशाही बुडली, तिचा प्रदेश मुघलांनी आणि आदिलशहाने वाटून घेतला आणि शहाजीराजांना त्यांची जहागिरी पुण्या सुप्याची परत दिली. आणि इथल्या महाराष्ट्राच्या राजकारणात शहाजी महाराजांची ढवळाढवळ नको म्हणून आदिलशहाने त्यांना कर्नाटक मोहिमेवर पाठवलं. का तुम्ही आता कर्नाटक मोहिमेवर जा, तिकडच्या राजवाड्यांना जिंका आणि तिथला जो प्रदेश मिळेल तो तुमच्याच अंडर राहू द्या, आम्हाला देऊ पण नका, ती तुमची, जेवढा प्रदेश जिंकाल तेवढी तुमची जहागिरी. ठीक आहे, फक्त तुम्ही प्रदेश जिंकायचं काम करा. हे त्यांनी आदिलशहाने कोणाला सांगितलं, शहाजीराजांना सांगितलं. त्याच्यामुळे जी बंगळूरची जहागिरी होती, बंगळूरचा प्रदेश हळूहळू जे शहाजी महाराज जिंकत गेले, तर बंगळूरची जहागिरी कोणाकडे आली, शहाजीराजांकडे आली. एक प्रकारचे ते सेमी किंगच झाले, अर्धे राजेच झाले होते ते, कारण त्यांचा पराक्रमच इतका होता का ते पूर्ण कर्नाटक जवळपास त्यांनी दक्षिण प्रांत काबीज करून घेतलेला होता. मग ते स्वतःचं दरबार वगैरे भरवायला लागले, स्वतःचं प्रस्थ हे करायला लागले. जे काही तिथले कवी, शास्त्रपंडित, विद्वान ब्राह्मण त्यांना दरबारी ते ठेवून घ्यायला लागले. ठीक आहे, विचार विनिमय व्हायचा, तिथल्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. तर एक प्रकारे अर्धे राज्यात सेमी किंगच झाले होते ते. तर शहाजीराजांना काय झालं, त्यांनी कर्नाटक मोहिमेवर पाठवल्याचा हा परिणाम झाला. आणि त्यांनी मग काय केलं, जो पुण्यातला कारभार होता, पुण्याची जहागिरी त्यांच्याकडे होतीच, ती काही त्यांच्याकडनं काढून घेतली नव्हती. तर तिथं त्यांचे एक विश्वासू सेवक होते, दादोजी कोंडदेव नावाचे. तर त्यांच्यावर पुण्याचा कारभार सोपवला आणि पुण्याजवळचा जो कोंढाणा किल्ला होता त्याचं किल्लेदार पदही त्यांच्याकडे दिलं. का दिलं, कारण दादोजी कोंडदेव हे विश्वासू होते. ते खूप काय म्हणतो आपण, राज्यकारभारात दक्ष असणारे, सचोटीचे आणि सच्चे स्वामिनिष्ठ होते आणि राज्यकारभार एकदम चोख करायचे. त्याच्यामुळे दादोजी कोंडदेवांवर पुण्याचा कारभार पूर्ण सोपवला. मग शिवाजी महाराज आणि ते तेव्हा लहान होते शिवाजी महाराज, ते आणि जिजाऊसुद्धा शहाजीराजांवर कुठं आले, दक्षिणेत बंगळूरला आले. आणि शहाजीराजे मागे सांगितल्याप्रमाणे सतत संस्कृतचे गाढे पंडित होते, अनेक हुशार पंडित आणि कलावंतांना त्यांनी आश्रय दिला होता. तर याचा फायदा कोणाला झाला, शिवाजी महाराजांना झाला. कारण शिवरायांचं जे बालपणचं शिक्षण होतं ते ह्या सर्व हुशार शिक्षकांच्या नेमणुकी करून शहाजीराजांनी शिवरायांचं शिक्षण त्यांच्या अंडर सुरू केलं. ठीक आहे.
आणि असंही शहाजीराजांच्या पराक्रमाच्या गाथा शिवाजी महाराजांच्या कानावर पडायचं. त्याच्यामुळे शस्त्र अस्त्रविद्यासुद्धा याचं शिक्षणसुद्धा शिवरायांचं सुरू झालं. म्हणजे वयाच्या 7व्या वर्षीपासून शिवरायांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. युद्धकला, घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा चालवणे, ह्या सर्व गोष्टींचा परिचय वयाच्या 12व्या वर्षापर्यंत शिवरायांना येऊन गेला होता. म्हणजे युद्ध आणि शस्त्र, शस्त्र आणि शास्त्र या दोघांच्या शिक्षणाची सुरुवात शहाजी महाराजांनी सोय लावून दिली होती. कारण त्यांच्याकडे तेवढे लोक, प्रॉपर लोक होते. ठीक आहे, विविध विद्वान लोक आणि शस्त्रशास्त्रात पारंगत असलेले लोक त्यांच्याकडे होते. मग नंतर काय केलं शहाजी महाराजांनी, पुण्याचा कारभार आता शिवाजी महाराज थोडे कळते झाल्यामुळे शिवरायांकडे त्यांनी थोडा कारभार सोपवला आणि पुणे जहागिरी शिवरायांना सांभाळायला दिली. आणि जिजाऊ माता आणि शिवरायांना त्यांनी परत पुण्यात पाठवलं. तोपर्यंत हे जे काही मुघल सुलतान राजवट होती त्यांनी पुन्हा बेचिराग करून टाकलं होतं. पुण्याच्या आजूबाजूचा प्रदेश जळून खाक करून टाकला होता. शेतीची नासधूस केलेली होती. तिथल्या लोकांवर अत्याचार केलेले होते. मग हे पण एक कारण होतं की शिवरायांना शहाजीराजांनी परत पाठवलं तर तिथलं व्यवस्थित राज्यकारभार करायला आणि तिथल्या लोकांना सुखी करण्यासाठी किंवा तिथल्या लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. आणि त्यांच्याबरोबर परत अजून काय केलं, जे काही शिक्षक होते, ठीक आहे, ते शिक्षकही शिवरायांबरोबर पाठवले आणि अनेक विश्वासू कारभार प्रतिनिधी पाठवले जेणेकरून जे शिवरायांना राज्यकारभार करण्यास मदत करतील. ठीक आहे, कळालं. तर बंगळुरू येताना सोबत दिलेले नामवंत शिक्षक शिवरायांना अनेक शास्त्रीय आणि विद्या व भाषा शिकवत होते. उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूच्या दुर्गम प्रदेशातनं कसे निसटावे, अशा विद्या शिवरायांना अवगत झाल्या किंवा अवगत करून देण्यात आला फ्युचरच्या दृष्टीने, की हा पुढचा राजा आहे, पुढचे अनेक गोष्टी यांना सांभाळायच्या आहेत. अशा दृष्टीने जे एक राजाला किंवा युवराजाला तयार केलं जातं त्याच्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी शिकाव्या लागतात त्या सर्व गोष्टींचं ज्ञान शिवरायांना लहानपणापासून दिलं गेलं. ठीक आहे. मग पुणे जहागिरीत जेव्हा शिवराय परत आले तेव्हा त्यांचा नवा अंमल सुरू झाला. आणि ज्याची पूर्वतयारी कोणी करून ठेवली ती शहाजीराजांनी. त्याच्यासाठी कोण कोण पाठवलं तर विचारू शकतात तुम्हाला का शहाजीराजांनी शिवरायांना पुणे जहागिरीत मदतीसाठी कोणाकोणाला पाठवलं. तर साम्राज नीलकंठ पेशवे, बाळकृष्ण हणमंते मुजुमदार, माणकोजी दहातोंडे सरनौबत, म्हणजे माणकोजी दहातोंडे सरनौबत, नंतर रघुनाथ बल्लाळ सबनीस आणि सोनोपंत डबीर अशी मातब्बर मंडळी त्यावेळची त्या क्षेत्रातली. कोणी राज्यकारभारात चोख होतं, कोणी शस्त्रविद्येत पारंगत होती, कोणी डिप्लोमॅट होतं, कोणी जो काही हिशोब वगैरे ठेवायचं त्याच्यात चांगलं होतं. असे वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगळे हे जे काही लोक होती ती शहाजीराजांनी शिवरायांना बरोबरली पुणे जहागिरीत जाऊन नवा अंमल सुरू करण्यासाठी. ठीक आहे. आणि यांच्या मदतीने शिवराय काय करत होते, कारभार पाहू लागलेले होते. आणि यांच्यामधलं अजून कोण होतं, दादोजी कोंडदेव आणि राजमाता जिजाऊ होत्या. आता राजमाता जिजाऊ पण काही कमी नव्हत्या, ते लखुजी जाधवांच्या कन्या होत्या. त्यांनाही तिथं लहानपणापासून राजनीती, युद्ध या गोष्टींची शिकवण दिली होती. आणि त्यात प्लस जेव्हा त्या इकडे भोसले घराण्यात आल्या तेव्हाही त्यांचे पती पराक्रमी असल्यामुळे ते नेहमी युद्धावर असायचे. तेव्हा जो कारभार सोपवला जायचा तो जिजाऊंच्या खांद्यावरच सोपवला जायचा. त्याच्यामुळं त्या आधीपासून ह्या गोष्टींमध्ये पारंगत होत्या. म्हणजे शिवाजी महाराज ह्या सर्व लोकांच्या अंडर हळूहळू ट्रेन होत होते. ठीक आहे. मग नंतर काय झालं का स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा. ठीक आहे. मग शिवाजी महाराज हळूहळू जाणते कळते होऊ लागले, गोष्टी हळूहळू शिकू लागले. मग त्यांना कळून चुकलं की आजूबाजूचे जे काही मुघल सत्ता आहेत त्या आपल्या मराठी लोकांचा फक्त उपयोग करून घेतात, पण त्यांच्यावर प्रजेसारखं प्रेम करत नाही, किंवा त्यांच्या अंडर जी प्रजा आहे त्याच्यावर काय मनापासून प्रेम करत नाही. त्यांची नासधूस झाली किंवा ते कोणत्या गंजलेल्या अवस्थेत ते काय बघत नाही. ठीक आहे. त्यांच्यावर फक्त अन्याय अत्याचार होत आहेत. त्यांचं पीक कधी उभं पीक कापून नेलं जातं, गुरंढोरं उचलून नेली जातात, त्यांच्या स्त्रियांवर अत्याचार होतात. तर असं केलं जाऊ नये की असं होऊ नये म्हणून त्यांच्या मनात होतं का आपण कोणाची चाकरी न करता स्वतःचं राज्य स्वतः बनवावं. जे आधी त्यांच्या वडिलांनी ट्राय करून बघितलं. निजामशाही त्यांच्या अंडर होती, तर निजामशाहीच्याद्वारे स्वतःचं राज्य एक नवीन स्थापण्याचा प्रयत्न शहाजीराजांनी केला होता, पण तो काही कारणास्तव पूर्णत्वाला आला नाही. मग वडिलांपासून प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांनी काय केलं, एक स्वतःचं स्वराज्य स्थापण्याची प्रतिज्ञा घेतली. कुठे, पुण्याच्या नैऋत्याला रायरेश्वराचं एक मंदिर आहे. रायरेश्वर नावाचं एक शिवाचं मंदिर आहे. तिथं त्यांचे जे काही 12 मावळांमधील सवंगडी होते ज्यांच्याबरोबर ते लहानपणापासून खेळत मोठे झालेले होते. ठीक आहे. तर अशा जे काही त्यांचे मित्र सवंगडी होते त्यांच्याबरोबर त्यांनी रायरेश्वर मंदिरात शपथ घेतली का ते स्वराज्य स्थापतील, त्याच्यासाठी प्राणांची आहुती देण्यासाठी ते तयार असतील.
अशी त्यांच्या सवंगड्याबद्दल त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मग याच्यावर क्वेश्चन काय डेव्हलप होऊ शकतो का रायरेश्वराचं मंदिर कुठे आहे? पुण्याच्या नैऋत्येला, ईशान्येला, दक्षिणेला, पूर्वेला असे ऑप्शन्स असतील. त्याचा आन्सर काय आहे? पुण्याच्या नैऋत्येला काय आहे? रायरेश्वराचं मंदिर आहे. ठीक आहे, राहिलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर मग फक्त शपथ घेऊन थांबले का ते? नाही. आणि शपथ म्हणजे पण काही त्यांनी असं उगाच काहीतरी लोकांना दाखवायचं म्हणून घेतली होती का? नाही. त्यांना खरंच या गोष्टींची जाणीव होती. त्यांचं शिक्षणाने बालसंगोपन पण त्याच पद्धतीने झालं होतं की त्यांनी स्वतःचं राज्य स्थापन करावं. म्हणून त्यासाठी त्यांनी तयारी पण तशी सुरू केली. काय तयारी सुरू केली? का आधी जिथं राज्य करायचं तो प्रदेश आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे, तो प्रदेश माहीत करून घेण्यासाठी स्थानिक लोकांची मदत घेतली आणि स्थानिक लोकांची त्यांनी ओळख केली. मग ओळख केल्यावर काय केलं का स्थानिक लोकांना आजूबाजूचा प्रदेश माहीत असतो. मग त्यांच्याकडनं डोंगरातील आडमार्ग शोधणे, खिंडी शोधणे, वाटा शोधणे, घाट शोधणे, चोरवाटा शोधणे, कोणता रस्ता कुठे जातो. ठीक आहे, कुठून कुठे जाता येतं, कोणता रस्ता जवळचा आहे, कोणता रस्ता लांबचा आहे, रात्री अंधारात कुठं आपल्याला फायदा घेता येऊ शकतो, शत्रूवर कुठून कसा हल्ला करता येऊ शकतो. ह्या ज्या गोष्टी होत्या या दृष्टीने जे काही त्यांना तिथल्या भौगोलिक प्रदेशाची माहिती हवी होती ती त्यांनी सर्वात पहिले घ्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं का पुणे आणि सुपे त्यांची जी जहागिरी होती त्याच्या अवतीभोवती जेवढे किल्ले होते, ठीक आहे, तर सर्व किल्ले, गडकोट बारकाईने न्याहाळणे, तिथं किती शिबंदी आहे, किती सैन्य आहे, दारुगोळा किती आहे, धान्यसाठा किती आहे, ह्या गोष्टीचं नजर ठेवणे, त्याच्यावर ॲनालिसिस किंवा त्यांचं एक केस स्टडी करणे, ह्या गोष्टी त्यांनी स्वतःकडे त्यांच्या मावळ्यांच्या मदतीने करायला सुरुवात केली. ठीक आहे. नंतर किल्ल्यावर भुयारं आहेत का, कुठे चोरवाटा आहेत का, दारुगोळा किती, हत्यार किती, शत्रूची फौजांची ठाणी किती, याची खडानखडा माहिती मिळवणं, असे वेगवेगळे कार्य शिवाजी महाराजांनी करायला सुरुवात केली. कारण कसं आता स्वराज्य स्थापायचं म्हणजे किल्ले लागणार. कारण किल्ला जर का हातात असेल तर आजूबाजूचा जो काही प्रदेश असतो तो ताब्यात ठेवता येतो. ठीक आहे. आणि किल्ला जिंकणं काही एवढं सोपी गोष्ट नसते. त्याच्यामुळे डोंगर जे माथ्यावरचे जे काही असे सपाट भूप्रदेश होते ज्याच्यावर असं बांधकाम केलं जायचं ज्याला आपण किल्ला म्हणतो, त्या किल्ल्यांची पाहणी करून ते कसे ताब्यात घेता येतील हळूहळू याच्याविषयी शिवरायांनी प्रयत्न सुरू केले. ठीक आहे. मग हे कुठं सुरू केलं तर मावळखोर, जे पुणेच्या आजूबाजूला सह्याद्रीच्या कड्या कापण्याचा प्रदेश होता त्याला काय म्हटलं जातं, मावळखोरं म्हटलं जातं. 12 मावळ होते तिथले वेगवेगळ्या प्रकारची, तर ते 12 मावळांचं मिळून त्याला काय म्हटलं जातं, मावळखोरे म्हटलं जातं. आणि तिथं असे प्रत्येक गावं मिळून वतनदार होते काही. ठीक आहे. वतनदार म्हणजे तुम्हाला माहिती सांगितलं का एखाद्या भूप्रदेशाचा महसूल उपभोग घेण्यासाठी जो काही व्यक्ती निवडला जायचा बादशाह किंवा सुलतानाकडनं त्याला काय म्हटलं जातं, वतनदार म्हटलं जातं. ठीक आहे. पण वतनदार म्हणजे स्वतःला त्या छोट्याच्या गावाचे काय गाव जे काही त्यांच्या गाव त्यांच्या अंडरला होता त्याचे राजे स्वतःला समजू लागले. त्याच्यात कोणी घुसलं किंवा कोणी दुसरं आलं तरी त्यांना ते चालायचं नाही. मग ते काय सारखे भांडायचं, हा वतनदार दुसऱ्या वतनदाराशी भांडायचं, दुसरा वतनदार ते दुसऱ्या वतनदाराशी भांडायचं. का त्यांना सतत भीती असायची का हा वतनदार आमच्या गावावर हल्ला करून माझं वतन काय म्हणतो काबीज करतो का काय, अशी त्यांना नेहमी भीती असायची. त्याच्यामुळे सारखी त्यांच्यात भांडणं आणि लढाया व्हायच्या. ठीक आहे. मग शिवाजी महाराजांनी काय केलं का पहिले त्यांच्यातली भांडणं मिटवण्याचं काम केलं. काहींना दरडावून धमकावून, काहींना प्रेमाच्या भाषेने, काहींना स्वराज्याच्या गोष्टी सांगून, अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी प्रत्येक वतनदाराला काय केलं, त्यांचं भांडण मिटवून त्यांना आपल्या बाजूने केलं आणि प्रजेची मदत करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं का तुम्ही भांडण्यापेक्षा, एकमेकांशी भांडण्यापेक्षा का प्रजेची मदत करा, प्रजेला सुखी करा. तुमच्या अंडर जे काही जमीन महसूल येतो वेगळ्या शेतसाऱ्यातनं तर तो काही लोक कल्याणोपयोगीसाठी वापरा, काही स्वतःच्या प्रॉपर उपयोगासाठी वापरा, काही सैन्य मदतीसाठी वापरा. अशा 2-3 गोष्टी त्यांनी सांगितल्या किंवा तिथं त्याचं प्रबोधनाचं काम शिवाजी महाराजांनी केलं. नंतर त्यांना अनेक साथीदार मिळाले वेगवेगळे. ठीक आहे. त्याच्यात कोण कोण होतं का मावळ खोऱ्यातील झुंजाराव मरळ होते, नंतर हैबतराव शिळमकर होते, बाजी पासलकर होते, विठोजी शितोळे होते, नंतर जेधे, पायगुडे, बांदल अशी वेगवेगळ्या लोकांची त्यांना साथ मिळाली. ठीक आहे. नंतर त्यांना काय झालं, शिवाजी महाराजांनी राज्यकारभार हाकायला सुरुवात केली होती तर मग स्वतःची राजमुद्रा पण पाहिजे. तर मग शिवरायांनी स्वतःची राजमुद्रासुद्धा काढली होती जी त्यांना शहाजी राजांनी दिली होती. तिचं आपल्याला तर पाठच पाहिजे ती प्रतिश्चंद्रपंद्र लेखे व वर्दी विष्णू सहिष्णुता शहासुनो वैष्णव मुद्राभद्राय राजते. ठीक आहे. तर ही जी आपली राजमुद्रा आहे शिवाजी महाराजांची ती
कोणी दिली होती? शहाजीराजांनी शिवरायांना दिली होती राज्यकारभारासाठी. तिचा अर्थ काय होतो? का प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे हळूहळू वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे याची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे किंवा लोकांच्या कल्याणासाठी कामं करत आहे, अशा त्या राजमुद्रेचा संस्कृतमध्ये जी राजमुद्रा होती तिचा अर्थ होता. ठीक आहे, तर तुम्हाला हे पण विचारू शकतात, तर तुम्ही त्याचं एक अर्थ लक्षात राहू द्या. आणि ही संस्कृतमधूनच काढली शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना, कारण त्या काळ तो काही सुलतानशाहीचा आणि बादशाहीचा काळ होता, मुघल बादशाहीचा काळ. तर सर्व गोष्टी या फारसी भाषेत लिहिल्या जायच्या का कोरल्या जायच्या. मग स्वराज्य पाहिजे तर स्वतःची भाषा पण हवी. ठीक आहे ना, ते फक्त नाही तर मग फक्त नावापुरती स्वराज्य, बाकी वापरतो आपण सर्व दुसऱ्याच आहे. तर असं न होता फक्त स्वराज्य ही नावापुरती न राहता तिथं भाषा, संस्कृती, लोक हे सर्व आपलं असावं. ठीक आहे, आपलं स्वतःचं काहीतरी असावं. म्हणून राजमुद्रा या फारसी भाषेत न कोरता कोणत्या भाषेत कोरली गेली? संस्कृत भाषेत कोरली गेली. ठीक आहे, कळालं? स्वतःची भाषा हवी, स्वराज्य हवे तर स्वतःची भाषा हवी, म्हणून राजमुद्रा संस्कृत भाषेत कोरली गेली. मग जर का क्वेश्चन डेव्हलप झाला का राजमुद्रा कोणत्या भाषेत कोरली गेलेली आहे, त्याचा उत्तर काय येईल? संस्कृत भाषेत. कोणाची? शिवाजी महाराजांची राजमुद्रा. त्याच्या आधी कोणती भाषा असायची? तर फारसी भाषा. त्याच्या आधी कोणती भाषा होती? फारसी भाषा. या फारसी भाषेतच पूर्वी ज्या काही बादशाह किंवा सुलतानच्या राजमुद्रा होत्या त्या कोरल्या जायच्या. ठीक आहे, कळालं? नेक्स्ट बघा. मग शिवरायांनी पहिले मग काय सुरू केलं? मग जसं मी सांगितलं का आडमार किल्ले वगैरे त्यांनी न्याहाळायला आणि तिथलं काय म्हणतो आपण तिथलं प्रदेशाची टेहाळणी करायला सुरुवात केली, की जेणेकरून हळूहळू ते त्यांचं स्वराज्य विस्तार करतील. तर शिवरायांकडे मग सांगितल्याप्रमाणे कोणती कोणती जहागिरी होती? पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूरची जहागिरी होती. मग त्यांनी काय केलं का सर्वात पहिले एक छोटा किल्ला जिंकायचं ठरवलं, जो जिंकायला पण सोपा राहील, जिथं काही मनुष्यहानी पण होणार नाही, जो पटकन आपल्या ताब्यात येईल असा त्यांनी किल्ला शोधला. तो कोणता होता? तोरणा किल्ला. तो कोणता होता? तोरणा किल्ला. तोरणा किल्ला कुठं आहे? तर पुण्याच्या नैऋत्येस 64 किलोमीटरवर कानद खोरं, जे तुम्हाला 12 मावळ बोललो मी, 12 मावळ आहे तिथं. खोरं मावळ म्हणजे तिथले जे काही प्रदेश आहे त्याला मावळ म्हणतात. तर असे 12 मावळ होते त्या काळी. त्याच्यापैकी एक मावळ कोणता होता? कानद खोरे. कानद खोरे. ठीक आहे, ते कुठं आहे? पुण्याच्या नैऋत्येस 64 किलोमीटरवर. आणि तिथं हा तोरणा किल्ला आहे. पुण्याच्या नैऋत्येस 64 किलोमीटरवर कानद खोऱ्यामध्ये तोरणा किल्ला आहे. प्रश्न विचारला तर सांगता आला पाहिजे का तोरणा किल्ला कुठं आहे? तर कानद खोऱ्यात 64 किलोमीटर पुण्याच्या नैऋत्येस. ठीक आहे, मग या किल्ल्याची थोडी माहिती बघूया. तर हा किल्ला थोडा अभेद्य होता. याला 2 माच्या होत्या. माच्या म्हणजे की किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी. म्हणजे किल्ला डोंगर असतो बघा, डोंगरावर वरती चढलं काही भाग आपल्याला सपाट दिसतो. ठीक आहे, मग त्या चढणीवर नैसर्गिक जो सपाटीकरण केलेला भाग असतो किंवा निसर्गाचा जो सपाटी भाग असतो त्याच्या आजूबाजूनी विटांचं पक्क बांधकाम केलं जातं, दगडाचं आणि विटांचं, आणि तिथं तटबंदी बांधली जाते. आणि त्या तटबंदीला काय म्हटलं जातं? माची. त्या तटबंदीला काय म्हटलं जातं? माची. आणि अशा 2 माच्या होत्या तोरणागडावर. त्याच्यातली एक होती झुंजार माची आणि दुसरी होती बुधला माची. त्या माचींचं नाव काय? जर का उद्या तुम्हाला क्वेश्चन विचारला का तोरणागडावर कोणत्या 2 माच्या होत्या, तर एक पहिली माची होती तुमची झुंजार माची आणि दुसरी होती बुधला माची. ठीक आहे, आणि ह्या किल्ल्यावर तोरणजाई देवीचं देऊळ होतं. कोणाचं? तोरणजाई देवीचं देऊळ होतं, म्हणून या किल्ल्याला काय म्हटलं जातं? तोरणा किल्ला नाव पडलं याचं. पण हा किल्ला जेव्हा शिवरायांनी निवडक मावळ्यांसह जिंकला थोडक्यामध्ये, तेव्हा त्याचं नाव काय ठेवण्यात आलं? प्रचंडगड. तेव्हा त्याचं नाव काय ठेवण्यात आलं? प्रचंडगड नाव ठेवण्यात आलं. राहील लक्षामध्ये? तर मग जसं तुम्हाला एक क्वेश्चन याच्या आधी विचारला होता की मुरुंब देवाचा डोंगर आणि खेळणा किल्ला याची नवीन नावं काय होती अनुक्रमे? कोणता? मुरुंब देवाचा डोंगर आणि खेळणा किल्ला याची अनुक्रमे नावं शिवरायांनी काय ठेवली होती? तर मुरुंब देवाच्या डोंगराला काय म्हटलं गेलं? राजगड, आणि खेळणा किल्ल्याला विशाळगड. ठीक आहे, तसंच जर का तुम्हाला विचारलं का तोरणगडाला नवीन नाव काय दिलं शिवरायांनी, त्याचं नाव काय आहे? प्रचंडगड. तोरणगडाला नवीन नाव काय दिलं शिवरायांनी? प्रचंडगड नाव दिलं. ठीक आहे, कधी? जेव्हा त्याच्यावर नवीन बांधकाम केलं, कारण तो थोडा काही नुकसान झालं त्या किल्ल्याची. एवढं दुर्लक्षित किल्ला होता, आदिलशास्त्रीच्यावर काही एवढं लक्ष नव्हतं. त्याच्यामुळं मग शिवरायांनी तो किल्ला नीट करून त्याला काय नाव दिलं? प्रचंडगड नाव दिलं. ठीक आहे, राहील लक्षामध्ये?
मग तसेच तोरणा किल्ल्यापासून 15 किलोमीटर असलेला मुरुंबदेवाचा डोंगर सुद्धा शिवरायांनी हळूहळू ताब्यात घेतला, कारण तिथं अर्धवट बांधून झालेला किल्ला होता, एवढं कोणी लक्ष देत नव्हतं. मग 15 किलोमीटरवर जो किल्ला होता तोरण किल्ल्यापासून, त्याचं नाव होतं मुरुंबदेवाचा डोंगर. त्याच्यावर अर्धवट बांधकाम झालेलं होतं. मग शिवरायांनी काय केलं, तो डोंगर ताब्यात घेतला आणि त्या ताब्यावर जो किल्ला बांधला त्याला काय नाव दिलं, राजगड. आणि हिला स्वराज्याची पहिली राजधानी बनवली. म्हणजे राजगडला सर्वात पहिले त्यांनी काय बनवलं, स्वराज्याची पहिली राजधानी. आणि राजधानीसाठी तिथं जे काही गोष्टी इसेन्शियल आहेत त्या सर्वांचं बांधकाम तिथं राजगडावर शिवरायांनी करून घेतलं. ठीक आहे, राहील लक्षामध्ये. म्हणजे तुम्हाला वेगवेगळे उदाहरण सांगितले का, पूर्वी किल्ल्याचे नावं काय होते आणि आता काय आहे. ठीक आहे, तोरणगडला नाव काय दिलं, प्रचंडगड नाव दिलं. ठीक आहे, नंतर खेळणा किल्ल्याला विशाळगड, मुरुंबदेवाचा डोंगर कोणता आहे, मुरुंबदेवाचा डोंगर राजगड. ठीक आहे, तोरणा किल्ल्याला काय म्हणलं तर प्रचंडगड. ठीक, खेळणा किल्ला विशाळगड. ओके, या गोष्टी लक्षात राहतील, होप सो लक्षात राहतील तुमच्या. ठीक आहे, तसेच तोरणा किल्ल्यापासून ते झालं. यापासून स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. मग काय झालं का, तोरणा किल्ला घेतला, हुरूप आला. राजगड नंतर मुरुंबदेवाचा डोंगर घेतला, राजगड नाव दिलं आणि त्याच्यावर अनेक असे पक्कं बांधकाम केलं. मग त्याच्याने हुरूप वाढला, कॉन्फिडन्स वाढला आणि मावळ्यांचा कॉन्फिडन्स वाढला शिवाजी महाराजांबरोबर. मग कॉन्फिडन्स वाढल्यामुळे काय झालं का, स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. मग शिवाजी महाराजांनी अनेक असे आसपासचे किल्ले ताब्यात घ्यायला हळूहळू सुरुवात केली. त्याच्यात त्यांनी 2 महत्त्वाचे किल्ले जिंकले, कोंढाणा होता आणि पुरंदर होता. हे एकदम मोक्याचे किल्ले होते, याच्यावरून आसपासच्या प्रदेशावर खूप मोठं नियंत्रण बसवते आणि हे पक्के किल्ले होते. हे काय होते, पक्के किल्ले होते. तसेच एक रोहिडा नावाचा पण किल्ला होता, तो सुद्धा शिवाजी महाराजांनी कॅप्चर केला किंवा त्याच्यावर सुद्धा लढाई करून तो जिंकून घेतला. ठीक आहे, किल्ले ताब्यात घेऊन काय केलं, कोंढाणा, पुरंदर, रोहिडा, नंतर आपलं राजगड आणि तुमच्यावरचा तोरणागड, ज्याला आपण प्रचंडगड म्हणतो, असे अनेक किल्ले ताब्यात घेऊन काय केलं, शिवाजी महाराजांनी स्वतःचा आणि मावळ्यांचा मॉरल वाढवला आणि स्वराज्याची घोडदौड चालू ठेवली. नंतर काय केलं, किल्ले घेण्याबरोबर त्यांनी स्वकीय शत्रूंचा सुद्धा बंदोबस्त केला. स्वकीय शत्रू म्हणजे काय, आता मुघल, सुलतान हे काय होते, परकीय शत्रू होते, बाहेरून आक्रमक आले होते, त्यांच्याविरुद्ध शिवाजी महाराज लढत होते. पण त्यांना स्वकीयांबरोबरच शत्रूंबरोबर स्वकीय लोक, जे त्यांचे आप्तेष्ट नातेवाईक किंवा एकाच प्रदेशात राहणारे जे लोक होते, मराठा सरदार बाकीचे, ते सुद्धा त्यांच्याविषयी असूया निर्माण करून होते किंवा असूया पोटात घालून होते का, हा काय बुवा एक साधा जमीनदाराचा पोरगा आणि आता हळूहळू एक एक किल्ला ताब्यात घेतोय आणि स्वतःचं उपद्रव मूल्य सिद्ध करतोय, तर ते रागराग करायला लागले. पण मग शिवरायांनी काय केलं, जे काही जास्त त्रास देत त्यांना सोडून दिलं, पण जे अति त्रास द्यायचे किंवा जे खरं स्वराज्याच्या वाईटर तपून बसले होते, अशा सर्वांना काय केलं, त्यांनी त्यांचा बंदोबस्त केला, स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त केला. त्याच्यात कोण कोण आलं, खंडोजी आणि बाजी घोरपडे, जे मग तुम्हाला सांगितलं मुधोळचे घोरपडे, ज्यांचं शहाजी राजांचं त्यांच्याशी वाकडं होतं. ठीक आहे, त्यांचं वैर होतं. तर बाजी घोरपडे, खंडोजी घोरपडे आणि बजाजी नाईक निंबाळकर हे शिवरायांचे सख्खे मेव्हणे होते. म्हणजे शिवाजी महाराजांचं जे लग्न झालं होतं, फलटणच्या निंबाळकरांची जी मुलगी होती सईबाई, त्यांचा सख्खा भाऊ ज्याचं नाव होतं बजाजी नाईक निंबाळकर, हे शिवरायांचे सख्खे मेव्हणे होते. ओके, त्यांचासुद्धा बंदोबस्त शिवरायांनी पाहिला. म्हणजे शिवरायांनी काय जे म्हणतो नाही का, कारभार करताना नाती गोती पाहिली नाही, हा सुद्धा क्वेश्चन तुमच्या एक्झामिनरने विचारलेला आहे का, शिवराय कारभारापुढे किंवा कर्तव्यापुढे नाती गोती मानत नसत. याचं एक्झाम्पल कोण आहे, खाली 3-4 एक्झाम्पल्स दिले होते, त्याच्यापैकी बजाजी नाईक निंबाळकर हे त्याचं आन्सर होतं. बजाजी नाईक निंबाळकर हे त्याचं आन्सर होतं. ठीक आहे, कारण त्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांवर हल्ला केला होता किंवा त्यांच्याशी एक लढाई केली होती, पण त्यात ते हारले. ठीक आहे, मग त्याच्यामुळे काय झालं, त्यांच्यात वितुष्ट आलं. ठीक आहे, आणि तसेच संभाजी मोहिते हे शिवाजी महाराजांचे नातलग होते. सुपे जहागीरवर त्यांनी आक्रमण केलं होतं. ठीक आहे, सुपे जहागीर जिंकायचा प्रयत्न केला, पण शिवाजी महाराजांचं सैन्य काय असं होतं, अफाट म्हणण्यापेक्षा ताकदवर होतं, गणिमी काव्यामध्ये माहीर होतं. त्याच्यामुळे त्यांना सुद्धा समज देऊन सोडून दिलं. ठीक आहे, म्हणजे जे आप्तेष्ट नातेवाईक होते त्याच्यामध्ये कोण येतील, बजाजी नाईक निंबाळकर आणि संभाजी मोहिते. ठीक, नंतर काय होतं, स्वराज्याचा अजून एक स्वकीय शत्रू होता जावळीचे मोरे. तर जावळी कुठं आली, कोयनेच्या तीराच्या वरती. ठीक आहे, इथं चंद्रराव मोरे, चंद्रराव हा त्यांच्या घराण्याचा किताब होता आणि तिथला एक मेन शासक होता दौलतराव मोरे, जो आदिलशाहीची चाकरी करायचा. आदिलशाहीने त्याला चंद्रराव हा किताब दिला. तुम्हाला विचारलं का जावळीच्या मोऱ्यांना चंद्रराव हा किताब कोणी दिला, तर कोणी दिला होता, आदिलशहाने दिला होता. ठीक आहे, ते जावळीचं घनदाट जंगल, तिथला रायरीचा किल्ला, ठीक आहे, हा सर्व मोठा प्रदेश होता आणि एकदम घनदाट प्रदेश, अजिंक्य प्रदेश म्हणू शकतो आपण त्याला. तर तिथला राजा होता दौलतराव मोरे. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांमध्ये भांडणं झाली
आणि त्यांच्यातला जो एक यशवंतराव मोरे होता त्याला शिवाजी महाराजांनी आरसा भांडणामध्ये मदत करून त्याला जावळीच्या गादीवर बसवलं. ठीक आहे, यशवंतराव मोरेला कोणी शिवाजी महाराजांनी मदत करून, त्याच्यामुळे यशवंतराव मोरे काय झाला, जावळीचा राजा झाला. पण मग नंतर तो सर्व विसरून गेला. त्यांनी मदतीचं आश्वासन दिलं होतं शिवाजी महाराजांना, कमी जर का रायगड माझ्या ताब्यात आला तर मी तुम्हाला जी पाहिजे ती मदत करेन. पण नंतर त्यांनी शब्द पलटवला. ठीक आहे, शब्द पलटवल्यामुळे काय झालं का शिवाजी महाराज चिडले आणि त्यांनी त्यांना पत्र पाठवलं. आणि त्या पत्रामध्ये त्यांनी एकदम कडक भाषा वापरली का तुम्ही आता तुम्ही दिलेल्या शब्दापासून पळताय. मग त्यांचं म्हणणं आम्ही तुम्हाला एवढी मदत केली. मग जो काही यशवंतराव मोरे होता तो म्हणे का तुम्ही थोडी मदत केली, म्हणे आम्हाला ऑलरेडी हे आदिलशाह आणि छत्र चामर पदवी वगैरे दिली, तुम्ही काय मदत केली बुवा, आम्ही आमच्या जीवावर मिळवले सर्व. मग शिवराय म्हणे का तुम्ही खोटं बोलू नका किंवा तुम्ही जास्त हे करू नका, नाही तर आम्ही तुम्हाला तुमच्यावर हल्ला करून तुमचं राज्य ताब्यात घेऊ, असं शिवरायांनी यशवंतराव मोरेला पत्र करून पाठवलं. पण मग जावळी कसे रायगडापासून तर कोयनेच्या खोऱ्यापर्यंत लांबलचक होती आणि तिथं खूप किर अंधार जंगले वगैरे असत. त्याला वाटलं की जावळीत कोणी शिरणार नाही. पण शिवरायांनी काय केलं, हेर वगैरे पाठवून एक मोठं प्लॅनिंग करून जावळीवर हल्ला केला आणि जावळी त्यांनी जिंकून घेतली. जावळीनंतर जो रायरीचा अभेद्य किल्ला होता तो सुद्धा शिवरायांनी वेढा टाकून जिंकून घेतला. आणि जेव्हा मग चंद्रराव जो यशवंतराव मोरे होता तो हातरुमाले बांधून शिवाजीराजांसमोर आला तेव्हा त्यांनी त्यांना त्याचा रायरीचा किल्ला आणि जावळीचा प्रदेश शिवरायांना ताब्यात देऊन टाकला. आणि मग जो हा रायरीचा किल्ला होता त्याची डागडुजी करून आणि तिथं खर्च करून राजांनी त्याचं रायरीच्या किल्ल्याचं नाव काय ठेवलं, रायगड नाव ठेवलं. काय नाव ठेवलं, रायगड. मग तुम्हाला विचारलं का रायगडचं जुनं नाव काय, तर रायरी. ओके, रायगडचं जुनं नाव रायरी. तोरणगडला आपण काय नाव दिलं, प्रचंडगड. ठीक आहे. आणि मुरुंबदेवाच्या डोंगरला काय नाव दिलं आपण, मुरुंबदेवाच्या डोंगरला नाव दिलं आपण राजगड, जी स्वराज्याची पहिली राजधानी होती. ठीक आहे. आणि नंतर जावळीच्या जवळ एक भोरप्या डोंगर होता, त्या भोरप्या डोंगरवर प्रतापगडाची स्थापना केली. प्रतापगडासारखा नवीन किल्ला बांधला जो पुढे इतिहासात त्याचं नाव लिहिलं गेलं किंवा तो पुढील इतिहासात खूप महत्त्वाचा किल्ला आहे. ठीक आहे. मग किल्ल्यांवर पण क्वेश्चन विचारला होता की मुरुंबदेवाचा डोंगर आणि खेळणा किल्ला अनुक्रमे यांची आजची नावं काय आहे ते मागे तुम्हाला मी सांगितलं. कोणते नाव आहे, राजगड आणि विशाळगड. ठीक आहे. मग नेक्स्ट बघूया प्रतापगडवरील पराक्रम. ठीक आहे, प्रतापगडवरील पराक्रम. मग आता प्रतापगडवरील पराक्रम काय आहे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे, तो प्रतापगडवर शिवाजी महाराजांनी काय केलं. पण त्याची पार्श्वभूमी आणि ते काय झालं आणि अभ्यासाच्या दृष्टीने आपल्याला काय महत्त्वाचं आहे ते बघूया आपण. ठीक आहे. तर शिवरायांची घोडदौड अशीच चालू होती, एकामागून एक किल्ले शिवराय घेत होते. ठीक आहे. आदिलशाही प्रदेश मुलूक जिंकत होते. त्याच्याने आदिलशहा खूप त्रस्त झाला होता, खूप वैतागून गेला होता का आता करायचं काय. त्यांनी शहाजी महाराजांना सुद्धा पत्र पाठवले का तुमचा मुलगा आमचे एक एक किल्ले घेतोय, आमच्या प्रदेशावर हल्ले करतोय. तर शहाजी महाराज पण खूप मुत्सद्दे होते किंवा डिप्लोमॅट होते. ते चतुराईंनी काही क्वेश्चन त्याचे जे विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्यायचे का नाही तुमच्यासाठीच घेतोय किंवा चूक झाली असेल काहीतरी तुमची गफलत होते, मी विचारतो त्याला, नाही तर सांगतो असं करू नको म्हणून, तुम्ही काळजी करू नका. आणि शिवाजी महाराजांनाही धमकीचे पत्र यायचे आदिलशहाचे का तुम्ही आमचा प्रदेश जिंकताय, लवकरात लवकर किल्ले खाली करा. शिवाजी महाराज तर ते काही करणार नव्हते. पण मग तेव्हाचं डिप्लोमसी कशी होती बघा. ठीक आहे. मग शेवटी शिवाजी महाराजांना आपण अडवू शकत नाही हे आदिलशहाला कळल्यावर त्यांनी काय केलं का दरबारात विडा ठेवला बडी बेगम साहेबांनी. ठीक आहे. ती आदिलशहाची जी पत्नी होती बडी बेगम साहेबा, तिने दरबारात विडा ठेवला का जो शिवाजीला जिवंत किंवा मृत्यू करून त्यांना पकडून आणेल विजापूरला त्याला बक्षीस देण्यात येईल म्हणून. आणि हा विडा कोणी उचलला, अफजल खानाने उचलला. अफजल खानाने. हा खूप मातब्बर सरदार होता आदिलशाहीचा. त्याची इतकी ताकद होती का तो लोखंडी पार हाताने वाकवायचा. ठीक आहे. तोफीचा गाडा उचलून ठेवायचा वगैरे वगैरे. तुमच्या 4थीच्या पुस्तकात त्याचं वर्णन आहे. तर त्याच्याकडे जवळपास 5 लाखाची फौज दिली बडी बेगम साहेबांनी आणि स्वराज्यावर तो चालून आला. आणि त्यालाच का पाठवलं तर तो आधी वाईचा 12 वर्षे सुभेदार होता. वाई जो पुण्याजवळचा प्रदेश आहे त्याचा तो 12 वर्ष सुभेदार होता. त्याच्यामुळे या जो काही पुणे सुपेची जहागिरी शिवाजी महाराजांकडे होती या मुलखाची त्याला खूप चांगली माहिती होती. ठीक आहे. त्याच्यामुळे जवळपास खूप मोठा फौजफाटा खजिना घेऊन तो कुठून आला, पुण्यातनं विजापूरवरनं तो कुठे आला, तुमच्या वाईमध्ये आला. ठीक आहे. आणि त्याला माहीत होतं का शिवाजी महाराज फेस टू फेस लढणार नाही. मग शिवाजी महाराजांनी त्याच्यावर चालून यावं, त्याच्याशी फेस टू फेस लढाई करावी म्हणून त्यांनी काय केलं, स्वराज्याची नासधूस करायला सुरुवात केली. नासधूस म्हणजे कसं, शेतकऱ्यांची पिकं त्यांनी जाळून टाकली, पिकं उद्ध्वस्त केली,
नंतर लोकांचे घरं जाळले, गावं जाळली, मंदिरं फोडली, मंदिरांमधल्या मूर्त्या फोडल्या, ठीक आहे, स्त्रियांवर अत्याचार केले, अशा वेगळ्या गोष्टी त्यांनी केल्या जेणेकरून शिवाजीराजे ह्या गोष्टींनी चिडतील आणि आपल्यावर हल्ला करतील. हल्ला केला का फेस टू फेस लढाईमध्ये एक तर मारू किंवा त्यांना पकडून आपण विजापूरला नेऊ, अशी त्याचा तो मानस होता. पण तो काही शिवाजी महाराजांनी तडीच जाऊन दिला नाही. अतिशय थंड डोक्याने शांतपणे त्यांनी खानांच्या डावपेचांना उत्तर दिलं आणि त्याचे जे काही असे लढाई करण्याचे मनसुबे होते त्यांना शिवाजी महाराजांनी काही भीक घातली नाही. शेवटी मग खान पण वैतागला का आता आपण किती लढाई केलं तर शिवाजी महाराज आपल्याला काही समोरासमोर भेटायला येत नाही. मग शेवटी त्यांनी सामोपचाराचा मार्ग पकडला का त्यांनी महाराजांना पत्र पाठवलं का तुम्ही मला भेटायला या, घाबरायची गरज नाही, मी शहाजीराजे माझे भावासारखे आहेत, ठीक आहे, तुम्ही मला मुलासारखे आहात, मी तुम्हाला काही इजा करणार नाही, तुम्ही फक्त काही आदिलशहाचे जे काही जिंकलेले किल्ले आहेत ते तुम्ही आदिलशहाला परत देऊन टाका, मी बादशाहजवळ तुमची शिफारस करेल आणि तुम्हाला एक जहागिरी परत इनाममध्ये देईल आणि तुम्ही इमाने इतबारे बादशाहाची चाकरी करा, असं त्यांनी पत्र पाठवलं. आणि शिवाजी महाराजांनी मग त्याला उत्तर दिले का नाही, मी तुम्हाला खूप घाबरतो, तुम्ही मला मोठे वडिलांसारखे किंवा काकासारखे आहेत, तर तुम्हाला मी काही भेटू शकत नाही, मी तुम्हाला घाबरतो, मी आजारी पडलो आहे, असं तसं त्यांनी खूप डावपेच केले. आणि शेवटी शिवाजी महाराजांनी खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला भाग पाडलं. कारण खानाचं म्हणणं होतं का तुम्ही मला पुण्याच्या बाहेर येऊन किंवा तुमच्या राज्याच्या बाहेर येऊन भेटा. शिवाजी महाराज म्हटले नाही का मी तुम्हाला घाबरतो, तुम्हीच मला भेटायला या. मग असं ते डावपेच खेळत खेळत शेवटी त्यांनी खानाला मनवलंच का तुम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी मला भेटायला या, तिथं मी शामियाना वगैरे उभारतो, तिथं आपण भेट घेऊ आणि तुम्हाला तिथेच मी सगळे जे काही किल्ले जिंकलेले आहेत ते तुम्हाला मी ताब्यात देतो. ठीक आहे, मग भेट ठरली. आणि जी भेट ठरली तेव्हा शिवरायांसोबत कोण कोण होते तर पंताजी गोपीनाथ, जीवा महाला, संभाजी कावजी आणि यसाजी कंक. आणि अफजल खानासोबत कोण होतं, सय्यद बंडा जो त्यांचा अंगरक्षक होता आणि कृष्णाजी भास्कर जो अफजल खानचा वकील होता. ठीक आहे, मग अशी भेट त्यांची ठरली. कुठे, प्रतापगडाच्या पायथ्याशी. प्रतापगडाचं आधीचं नाव काय, बोरप्या देवाचा डोंगर किंवा बोरप्या डोंगर. ठीक आहे, मग खानाने भेटण्याच्या नावाखाली काय केलं तर शिवाजी राजांशी दगाफटका केला. तो कसा केला आपल्याला माहितीच आहे, त्याचे पोवाडे आज पण गायले जातात. तर शिवाजी राजांशी खानाने काय केला, दगाफटका केला. पण शिवाजी महाराज पण काय होते, चाणाक्ष होते, ते सावध होते. त्यांना ही गोष्ट कळताच त्यांनी काय केलं, वाघनखी आणि बिचव्यांनी खानाचा वध केला. ठीक आहे, मग हे बघताच सय्यद बंडा महाराजांवर वार करायला आला दानपट्ट्याने. पण मग जीवा महालाचं लक्ष होतं, जीवा महाला हा कोणाचा अंगरक्षक होता, शिवरायांचा अंगरक्षक होता. त्याने शिवाजी राजांचा वाल स्वतःवर झेलून काय केलं, सय्यद बंडाला ठार केलं. दानपट्ट्याचा एक वार फिरवला आणि सय्यद बंडाला त्यांनी काय केलं, ठार केलं. ठीक आहे, मग म्हणूनच ती म्हण पडली जाते का, होता जीवा म्हणून वाचला शिवा. ठीक आहे, ही म्हण तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला याच्याविषयी प्रश्न विचारला तुम्ही त्याचे सांगू शकता. नंतर मग इशारत जेव्हा भेटली प्रतापगडावरनं, ते इशारत मिळताच झाडीत जे काही शिवरायांचे सैन्य लपून राहिलं होतं ते खानाच्या फौजेवर तुटून पडलं, जे नाच गाण्यात मशगूल होतं, ज्यांना आता वाटत होतं का शिवाजी भेटायला येणार आणि अफजल खान शिवाजी महाराजांना पकडून घेऊन जाणार विजापूरला. त्याच्यामुळे ते मस्तीत आणि आयुष्य आरामात आणि खाण्यापिण्यामध्ये दंग होते. पण मग तोफाची इशारत मिळताच त्यांना वाटलं का मानापानाची तोफ आहे, पण तसं काही नव्हतं. तोफाची इशारत झाली, झाडीपाडीमध्ये जे काही सैन्य लपून बसलं होतं शिवाजी महाराजांचं, त्यांनी अचानक अफजल खानाच्या सैन्यावर हल्ला केला आणि त्याचा इतका धुवा उडावला का ते सर्व तिथून पळून गेले. त्याच्यात अफजल खानाचा जो मुलगा होता फाजल खान, तो सुद्धा कसाबसा निष्ठून आदिलशाही दरबारात पोहोचला. ठीक आहे, आणि जेव्हा ही बातमी चारी दिशांना पसरली का शिवाजी राजांनी भेटीमध्ये अफजल खानाचा वध केला, तेव्हा विजापूरमध्ये हाहाकार उडाला. अख्ख्या देशभर ही बातमी पसरून शिवरायांच्या पराक्रमाचे गुणगान गायले जाऊ लागले आणि सह्याद्रीच्या कडेकापारांमध्ये त्यांचा पराक्रम दुमदमू लागला. ठीक आहे, जो अफजल खानाचा वध केला गेला त्याचं ऐतिहासिक महत्त्व आजसुद्धा आपण जाणतो का किती महत्त्वाची ती घडामोड होती. तसा काळ बाका होता, पण शिवाजी महाराजांनी तो रेटून नेला. ठीक आहे, कळालं. नंतर मग काय झालं, शिवरायांची घोडदौड परत चालू झाली. अफजल खान वधानंतर त्यांनी पन्हाळा गड जिंकला. पन्हाळा कुठे आला, आजच्या कोल्हापूरमध्ये आला. ठीक आहे, पन्हाळाचा पूर्वीचं नाव पन्हाळाच होतं, आताचे नाव पन्हाळाचं आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे अजून मग आदिलशहा चिडला आणि जो कन्नूरचा जो सरदार होता आदिलशहाचा, ज्याला सिद्दी जोहर म्हटलं जातं, ठीक आहे, त्याला शिवरायांवर त्यांनी चाल करून पाठवलं की आता अफजल खान तर गेला, तो काही जिंकून आणू शकला नाही शिवाजी महाराजांना, पण आता तू तरी जा आणि शिवाजी राजांना पकडून आण विजापूरला.
म्हणून सिद्धी जोहरबरोबर खूप मोठी फौज दिली आणि सिद्धी जोहरने काय केले, तेव्हा शिवाजी महाराज होते पन्हाळगडावर, तर पन्हाळगडाला वेढा दिला आणि तो इतका कडक वेढा दिला चौफेर का शिवाजी महाराज गडात कोंडूनच गेले. त्यांना बाहेर पडताच येईल, त्यांना कळेनच आता काय करावं काय नाही. म्हणून ते पावसाची वाट पाहू लागले, पावसाळ्याची वाट पाहू लागले, का जेणेकरून पावसाळा जवळ येईल आणि सिद्धी वेढा उठवेल. पण तसं पण सिद्धीनी केलं नाही. पावसाळा येऊन लागला आणि तरी सिद्धीनी एवढासुद्धा छोटा जो काही ढील होती किंवा सैल होता, सैल तो वेढा केला नाही. मग आता शिवाजी महाराजांना कळलं का सिद्धी काय आता वेढा उठवत नाही, तर मग आता युक्तीनेच काम घेणं गरजेचं आहे. मग युक्तीने काम घ्यायचं म्हणजे काय करायचं, तिथून निष्ठायचं. मग निष्ठासाठी त्यांनी काय केलं का त्यांच्यासारखी चेहऱ्याची ठेवण असणारा, त्यांची केशभूषा करणारा एक त्यांचा सेवक होता शिवाकाशीद नावाचा. ठीक आहे, केशभूषा म्हणजे आपण ज्याला इंग्लिशमध्ये हेअरस्टाईल म्हणतो, त्याला मराठीत प्रॉपर शब्द केशभूषा. तर त्यांनी काय केलं, जो सेवक होता त्यांचा शिवाकाशीद नावाचा, त्याला शिवाजी महाराजांनी स्वतःचं सोंग घ्यायला लावलं. ठीक आहे, आणि त्याला काय केलं का त्याला म्हटलं का तू एका पालखीत जा सैनिकांबरोबर आणि पळून जायचा प्रयत्न कर आणि असं मुद्दामून मुघल सैनिकांच्या तावडीत सापड, म्हणजे त्यांना वाटेल आदिलशहा सैन्याला का आपण शिवाजीला पकडले, मी इकडे दुसऱ्या चोर मार्गाने बांदल सैन्य आणि जे काही बाजीप्रभू देशपांडे यांचं सैन्य आहे त्याच्याबरोबर निघून मी विशाळगडावर पोचतो आणि तिकडे निघून जाईल. ठीक आहे, असा तो प्लॅनिंग होता. पण जेव्हा महाराजांचा सोंग घेऊन त्यांचा हा जो सेवक होता शिवाकाशीद, तो सिद्धीच्या छावणीत गेला, तेव्हा तिथल्या लोकांनी लगेच ओळखलं का हे शिवाजी महाराज नाहीत म्हणून. ठीक आहे ना, त्यांनी लगेच ओळखला हा शिवाजी महाराज नाही म्हणून. मग त्याच्यात शिवाकाशीद याला जे काही युद्ध झालं तिथल्या तिथं मुघल सैन्याच्या छावणीमध्ये, तिथं शिवाकाशीदला वीरमरण आलं. ठीक आहे, आणि मग सिद्धी जोहरने काय केलं, आदेश दिला का शिवाजी महाराज ज्या दिशेने गेला असेल त्या दिशेला त्याला शोधा आणि शिवाजी महाराजांना पकडून आणा माझ्यासमोर म्हणून. ठीक आहे, मग सर्व शोधाशोध सुरू झाली. मग महाराज बाजीप्रभू देशपांडे आणि बांदोल देशमुख सेना यांच्यासह वाटेने बाहेर पडले आणि सिद्धीला सर्व कळताच महाराजांना काय केलं, सिद्धी मसूद नावाचा एक जो त्यांचा निष्ठावंत सेवक होता मुघल सैन्याचा, तो पाठवला. ठीक आहे, कोण पाठवला, सिद्धी मसूद. आता सिद्धी मसूद तुम्हाला एवढं फोकस करून का सांगते, त्याच्या आधी स्वराज्याचे शत्रू आणि स्वराज्याचे स्वामीनिष्ठ सैनिक यांची चुकीची जोडी ओळखा म्हणून क्वेश्चन होता. त्याच्यात हे नावं होते, सिद्धी मसूद, बाजीप्रभू देशपांडे, नंतर दिलबर खान आणि पुरंदरचा मुरारबाजी, नंतर अफजल खान आणि शिवाजी महाराज, बलोल खान आणि प्रतापराव गुजर, असे ते नावं होते 3-4. त्याच्यापैकी मग एक जोडी होती का सिद्धी मसूद आणि बाजीप्रभू देशपांडे, ती जोडी बरोबर होती. चुकीची जोडी ही होती की तुमचं काय म्हणतं त्याला, तुमची चुकीची जोडी होती ती जस्ट मला आठवून द्या, चुकीची जोडी दिलबर खान आणि मुरारबाजी, ते दिलेर खान होतं. ठीक आहे, ते दिलेर खान होतं जे पुरंदरच्या तहाच्या वेळेस जे युद्ध झालं तर पुरंदरच्या किल्ल्यावर, तर ते काय होतं, दिलेर खान वर्सेस मुरारबाजी होतं. ठीक आहे, तर मग सिद्धीला सर्व कळतच त्यांनी काय केलं, महाराजांमागे सिद्धी मसूदला फौज घेऊन पाठवलं. मग तेव्हा शिवाजी महाराजांनी ठरवलं का आता मागून पण गनिम येतोय आणि पुढं पण गनिमाशी लढायचं तिथं. मग ते म्हटले का बाजी आता आपण इथेच लढू आणि गनिमाला हारू आणि पुढे जाऊ. पण घोडखिंडीत बाजीप्रभू देशपांडे महाराजांना म्हणाले का नाही महाराज, तुम्ही पुढे जा, ही खिंड मी अडवून धरतो, तुम्ही विशाळगडावर पोहोचल्यावर 3 तोफांचे आवाज करा, तेव्हा मी पुढे मी आलो तर मी पुढे येईल, नाही तर मी तिथूनच मला हा शेवटचा मुजरा धरा म्हणून. ठीक आहे, कारण विशाळगडाकडे कूच करताना तिथं विशाळगडाला वेढा दिला होता, तो तोडून शिवाजी महाराजांना वरती जायचं होतं आणि इकडून हे मागे सिद्धी मसूदचं सैन्य शिवाजी महाराजांमागे येतच होतं. तर मग घोडखिंडीत बाजींनी महाराजांना सांगितलं का तुम्ही विशाळगडाकडे कूच करा आणि ते स्वतः घोडखिंडीत लढले, त्यात त्यांना आलं वीरमरण. म्हणूनच आज आपण घोडखिंडीला काय म्हणतो, पावनखिंड, त्यांची शौर्याची आठवण म्हणून. ठीक आहे, याच्यावर एक क्वेश्चन विचारू शकतो का घोडखिंडीला काय म्हटलं जातं, त्याचं नाव काय आहे, पावनखिंड. आणि कोणाच्या शौर्यासाठी, तर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेना. हे लक्षात ठेवा, बाजीप्रभू देशपांडे सर्वांच्याच लक्षात राहतात पण बांदल सेना लक्षात राहत नाही, तर बांदल सेना म्हणायचं. काय म्हणायचं, बांदल सेना. ठीक आहे, आणि अजून एक कोणाला वीरमरण आलं इथे, तर शिवाकाशीद जो विश्वासू सेवक होता शिवाजी महाराजांचा, त्यालासुद्धा इथे वीरमरण आलेलं आहे. ठीक आहे, तर असे काही ज्या गोष्टी होत्या, तर आज आपण इथं आज भाग 1 मध्ये आज आपण जे महत्त्वाचे मुद्दे होते ते सर्व बघितले. की एक जी पार्श्वभूमी होती शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र, ती बघितली, संतांची कामगिरी बघितली, मराठा सरदारमध्ये भोसले घराण्याचं काय महत्त्व होतं,
शिवाजी महाराजांना कोणत्या घराण्याची पार्श्वभूमी होती, त्याच्यामुळे त्यांच्या पराक्रमाला ते सिद्ध कसे झाले. ठीक आहे, शहाजी महाराजांनी त्यांना कसं एक प्लॅटफॉर्म डेव्हलप करून दिला होता शिवाजी महाराजांनी, राजमाता जिजाऊ यांनी. नंतर शिवरायांचं बालपण कसं चांगलं गेलं, शिक्षण कसं झालं व्यवस्थित. नंतर त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली ते बघितलं. स्वराज्याचं तोरण कसं बांधितलं, म्हणजे पहिला किल्ला कसा घेतला, नंतर हळूहळू घोडदौड कशी सुरू केली. नंतर जे एक प्रतापगडावरचा पराक्रम त्यांनी जो गाजवला, जे स्वराज्यावर खूप मोठं संकट आलं होतं अफजल खान नामक, त्याला कसं परतून लावलं. आणि जे शर्थीने खिंड लढवली याच्यात बाजी प्रभू देशपांडेचा आपण पराक्रम बघतो. ह्या सर्व गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितल्या, जी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या, ज्यात फॅक्च्युअल काही ज्या गोष्टी परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला येणार त्या पण सांगितल्या, आणि ज्या आधी येऊन गेल्या त्या पण सांगितल्या. ठीक आहे, तर पुढील लेक्चरला आपण शिवकालीन इतिहास भाग 2 मध्ये आपण पुढचा इतिहास बघूया. आजच्या पुरती थांबूया. नमस्कार, धन्यवाद.